अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा, आपल्या सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा या पवित्र भूमीमध्ये अर्थात निलंगा भूमीमध्ये केवळ निलंगा भूमीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपले कर्तव्य भूमी समजणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, लातूर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे एक वैभव आदरणीय स्वर्गीय शिवाजीरावजी पाटील निलंगेकर साहेब उर्फ दादासाहेब यांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने म्हणा किंवा गोडजीवडाच्या निमित्ताने होत असलेली ही नामचिंतनाची सेवा आहे. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारी सर्व कलावंत गायक वादक मंडळी सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी आमचे सर्व महाराज मंडळ देत आहेत. प्रधानगावची श्रीधर पाटील सुंदर साथ देत आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन, या कार्यक्रमाचं संयोजन करत असताना प्रत्येक कार्यक्रमाच्या पाठीमागे काही ना काही उद्देश दडलेला असतो. काही कार्यक्रम स्वतःसाठी करायचे असतात, काही कार्यक्रम दुसऱ्यासाठी करायचे असतात. त्याच्या पुढे बोलेल, काही वेळेला स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी सुद्धा जगायला शिकलं पाहिजे. विठ्ठला देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवा मला सुखात ठेव ही प्रार्थना स्वतःसाठी आहे. पण जेव्हा लहान लेकरू आपल्या सोबत घेऊन आई जेव्हा देवाच्या मंदिरात जाते त्यावेळेला ती आई देवाला असं म्हणत नाही देवा मला सुखात ठेव म्हणत नाही. ती देवाला म्हणत असते देवा मला सुखात नाही ठेवलं तरी चालेल, माझ्या लेकराला सुखात ठेव. कधी कधी स्वतःसाठी प्रार्थना असते, कधी कधी दुसऱ्यासाठी प्रार्थना असते. त्याच्या पुढे बोले, स्वतःसाठी तर जगणारी माणसं भरपूर आहेत पण दुसऱ्यासाठी जगणारी माणसं फार कमी आहेत. आजची ही जी प्रार्थना आहे, आजचा हा जो अभंग आहे तो स्वतःसाठी नव्हे तर आजचा हा अभंग दुसऱ्यांसाठी आहे, अर्थात आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं कार्य माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मुखातून वर्णन करणं शक्य नाही, पण तरी सुद्धा एक ओहापोह केला पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण असं आहे महाराज, समाजामध्ये काही गोष्टी, मित्र असं म्हणेल साहेबांचं कार्य माझ्यापेक्षाही जास्त तुम्हाला माहिती आहे. माझं सध्याचं वय जवळपास 37 वर्ष आहे, 37 पूर्ण 38व्या वर्षातली आहे. साहेबांचं वय जवळपास 91 वर्ष होतं, म्हणजे माझ्यापेक्षा जवळपास 60 वर्ष साहेबांना तुम्ही जास्त जाणलेला. आणि तसंही आम्ही थोडंसं तिकडे बीड जिल्ह्याच्या बॉर्डरला असल्यामुळे साहेबांचं कार्य माझ्या बालपणामध्ये त्यांची जी कारकीर्द, मुख्य कारकीर्द किंवा आतापर्यंतची कारकीर्द माझ्या बालपणात जरी मला कळली नसली, माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही साहेबांचे जाणते आहात. पण एक सांगेन आपल्याला, काही गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्या पुन्हा पुन्हा सांगायच्या असतात, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या बोला ना नसतात. बोलू का पुढे? एखाद्याच्या घरी कीर्तन भजनाचा कार्यक्रम आहे ही गोष्ट जर माहीत असेल तर दुसऱ्याला सांगितली पाहिजे. आणि एखाद्याच्या घरी नको ती पार्टी आहे हे जर गोष्ट आपल्याला माहित असेल तर ती दुसऱ्याला बोलत चला सांगितली नाही पाहिजे किंवा न सांगितली पाहिजे. चला, साहेबांचं कार्य का सांगितलं पाहिजे सांगू का? सूत्र असं आहे, यत् यत् आचरती श्रेष्ठ तत्तत् इतरियो जनाः. ज्येष्ठ माणसं, मोठी माणसं ज्या ज्या पद्धतीने वागत असतात त्या त्या पद्धतीने पुढची पिढी त्याचं अनुकरण करत असते. एक छोटासा प्रसंग सांगेन आपल्याला. एका घरामध्ये वयोवृद्ध झालेले म्हातारे आई बाप, पण म्हातारपणाला जरा माणसाला किरकिर करायची सवय असते. का असं म्हणतात बुवा की लहानपण हे पुन्हा परत येत असतं काही काळानंतर. म्हणजे म्हातारपणाला थोडंसं माणूस जास्त बोलतो म्हणा किंवा किरकिर करतो. त्यावेळेला त्या माणसांना, त्या म्हाताऱ्या माणसांची किरकिर सहन होईना म्हणून त्यांना वरच्या मजल्यावरती मायबापांना टाकलं आणि काही कमी पडू नये म्हणून तिथे एक बेल ठेवली. आणि घरातल्या सेवकांना, नोकरांना सांगितलं की बेल वाजल्यानंतर वरती जायचं, त्यांना पाणी चहा काय जे असेल ते द्यायचं. अशा पद्धतीने 10-5 वर्ष गेल्यानंतर योगायोगाने त्या व्यक्तीचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर आपण असं करतो की जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ज्या काही वस्तू असतील, ते उशी असेल, गादी असेल, चादर असेल, पांघरुण असेल, आपण ते जाळतो किंवा कुठेतरी नष्ट करतो. तो व्यक्ती निधन झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या सगळ्या वस्तू शोधायला लागले. सगळ्या वस्तू सापडल्या पण एक वस्तू सापडली नाही, तिचं नाव होतं बेल. घरातली सगळी माणसं इकडे तिकडे बेल शोधायला लागली. बेल सापडत नाही, बेल सापडत नाही, नेमकं कुठे गेली? सगळा बोबाटा झाल्याच्या नंतर एक लेकरू होतं लहान. ते लेकरू सहज म्हणलं, बाबा काय चालू आहे,
काही नाही रे, थोडस आजोबाकडे, आजोबांना हे बेल कामाला आले, तुम्ही उद्या म्हातारे होणार आहे, तुम्हालाही कामाला येईल, नवीन घेण्यापेक्षा जपून ठेवलेली गोरी म्हणून मी दप्तरात ठेवली. विठ्ठला ज्या घरामध्ये जर जुन्या मंडळींची जर ही अवस्था असेल तर त्याची पुढची पिढी आपोआप त्या गोष्टीचं अनुकरण केल्याशिवाय राहत नाही. पुढे बोलेल. घरामध्ये एखादा महात्मा किंवा वयस्कर व्यक्ती आल्याच्या नंतर जर वडीलच त्या माणसाच्या पाया पडत असतील तर मुलाला पाया पड म्हणून सांगण्याची गरज नाही. वडिलांचे आदर्शवत संस्कार त्या मुलावरती आपोआप होत असतात. पुढे बोलेल मायबाप ऐका. शब्दाने सांगूनच संस्कार लेकरावरती पिढीवरती होत असतात असं नाही. शब्दाने सांगण्यापेक्षा आपल्या आचरणातून संस्काराची उर्जवणूक अतिशय प्रभावीपणाने होत असते. सांगणारी माणसं बरोबर आहे, हे असं करू नको, हे तसं करू नको, हे असं बरं नाही असं सांगणारी माणसं भरपूर आहेत, पण स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या वागणुकीतून आदर्श देणारी माणसं फार कमी आहेत महाराज. आणखी पुढे सांगू का. जोपर्यंत स्वतःच्या जीवनातला त्याग येत नाही, जोपर्यंत स्वतःचं जीवन त्यागमय होत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला चांगले आदर्श सांगण्याची नैतिक पात्रता आपल्या जीवनामध्ये येत नाही. छोटा प्रसंग सांगेन आपल्याला. शांतीब्रह्म नाथ महाराजांकडे एक माऊली गेली आणि महाराजांकडे जाऊन गाराणं सांगायला लागली, महाराज हे माझं लेकरू आहे आणि सारखं गुळ खातं, दिवसातून 5-7 वेळेला 2-2 छटा गुळ खातं, पाव किलो गुळ दररोज खातं. नाथ महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांना तिला अपेक्षा होती की महाराजांनी लेकराला सांगावं गुळ खाऊ नये, पण महाराजांनी लेकराला सांगत असताना सांगितलं नाही. आज कोणता वार आहे म्हटली, रविवार आहे. बरोबर पुढच्या रविवारी तू संध्याकाळी 7 वाजता माझ्याकडे ये, मी याचा गुळ बंद करतो. ती माऊली घरी गेली. 8 दिवस वाट पाहिली. 8 दिवस झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी रविवारी संध्याकाळी नाथ महाराजांकडे आली आणि महाराजांना सांगितलं, महाराज गेल्या रविवारी तुम्ही शब्द दिला होता आणि तो शब्द तुम्ही पाळला पाहिजे. काय, आज माझ्या लेकराचा तुम्ही गुळ सोडणार आहात. महाराज म्हणले हो. जवळ घेतलं लेकराला, डोक्यावर हात फिरवला आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकच वाक्य सांगितलं, बाळा जास्त गुळ खाणं शरीराला हानिकारक आहे, गुळ खाऊ नको. एकच वाक्य सांगितल्याबरोबर लेकरू घरी गेलं. घरी गेल्याबरोबर लेकराचा गुळ बंद झाला. तर माऊलीला आश्चर्य वाटलं, एवढं एकच वाक्य सांगायचं होतं तर ह्याच्यासाठी 8 दिवस का लावले. थोडं पुढे बोलू का. एकच सही करायची होती तर नेमकं 8 दिवस का लावले याचा विचार आपण करत असतो ना कधी कधी. मग करायचीच होती ना सही, एकच सही होती, एका सहीने जर काम होणार होतं तर या अधिकाऱ्याने 8 दिवस का लावले असा विचार जसा आपण करत राहतो ना, तशी ते माऊली विचार करायला लागले. 8 दिवस का लावले, 8 दिवस का लावले. पुन्हा 8 दिवस थांबले. 8 दिवसाच्या नंतर ते माऊली पुन्हा महाराजाकडे गेले. महाराजाला म्हणजे, महाराज एवढं एकच वाक्य सांगितलं, तुम्ही कुठला मंत्र म्हटला नाही, कुठला विधी नाही केला, कुठली पूजा नाही, काय नाही, एकच वाक्य तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सांगितल्याबरोबर माझ्या लेकराचा गुळ सुटला. नेमकं असं काय कारण आहे सांगा. नाथ महाराजांनी त्या माऊलीला सांगितलं, खरं सांगू का, तुझ्या लेकराचं जेव्हा गारणं माझ्याकडे आलं होतं त्या दिवसापर्यंत मी सुद्धा गुळ खात होतो. मग मागच्या 8 दिवसामध्ये मी स्वतः गुळ खायचा बंद केला आणि मग तुझ्या लेकराला गुळ खाऊ नको सांगितलं. त्याचा परिणाम झाला. यालाच म्हणायचं आधी केले मग सांगितले. मी कशासाठी बोलतोय, सांगणं सोपं आहे पण स्वतःच्या आदर्श वर्तनाने पुढच्या पिढीवरती संस्कार करणं मोठं कठीण आहे. आणि असेच संस्कार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दादासाहेबांनी केलंय. विठ्ठला काही माणसांचं जीवन स्वतःसाठी, काही माणसांचं जीवन दुसऱ्यासाठी. महाराज मी या गादीवरती किंवा निलंगेकर परिवाराने मला बोलवलं म्हणून मी स्तुती करत नाही. एक सांगतो, स्तुती करणं हा दोष आहे पण वस्तुस्थिती सांगणं हा मात्र दोष नाही. पुढे बोलू का महाराज. मी कुठल्या सगळ्याच पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. बोलू का, कळलं ना मला काय म्हणायचं ते. सगळे पक्ष, कारण का इथे सगळेच पक्ष आहेत. एखाद्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सरपंच कुठल्याही पक्षाच्या असू द्या, त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाने जर खरंच जर चांगलं काम केलं असेल, खरंच चांगलं काम केलं असेल, रस्ता आणला असेल, पाण्याची सोय केली असेल, जर केलं असेल तर गावकऱ्यांनी काय म्हटलं पाहिजे, महाराज महाराज काही का असं ना, पक्ष कोणता असो काही असो पण हा माणूस सरपंच झाला आणि आमच्या गावचा विकास झाला म्हटलं पाहिजे की नाही. लोक असं म्हणत नाहीत. मग चेअरमन साहेब काय म्हणते सांगू काय, त्याचं काय आणतोय हाणतोय करतोय. आता किती काय अर्थ आहे महाराज. म्हणजे चांगलं करून सुद्धा चांगलं न म्हणणं हा माणसाचा स्वभाव आहे. एक वाक्य बोलतो आपल्याला बघा पडते. एखाद्याने जर चांगलं केलं तर चांगलं केल्यानंतर त्याच्या पाठीवर जर कौतुकाची थाप पडली तर तो माणूस आहे त्या स्पीडच्या चौपट धावत असतो. विठ्ठला बोलेन आपल्याला कोणीतरी म्हटलंय महाराज, एक वाक्य फार सुंदर आहे. असं म्हटलंय, नुसतं पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा
पाठीवरती जर कौतुकाची थाप पडली ना महाराज, तुम्ही चांगले आहात, तुम्ही करू शकता, एवढी कौतुकाची थाप जरी पडली तरी माणसाच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती होत असते. मला त्या शास्त्रज्ञाचं नाव आठवत नाही, पण प्रसंग सांगतो तुम्हाला. लहान लेकरू शाळेत असताना ते अभ्यास करायचं नाही, काय नाही, निर्बुद्ध. शाळेतून एक पत्र आलं आणि पत्र आल्याबरोबर ते आईच्या हातात पडलं. आईच्या हातात पडल्यानंतर त्या आईने पत्र वाचलं आणि पत्र वाचल्यानंतर लेकराने आईला विचारलं, आई माझ्या शाळेचं पत्र आहे, नेमकं काय आलं, काय आहे त्या पत्रात? त्यावेळेला जर कदाचित आमची आई असती तर म्हणली असती, तू बुद्ध आहेस, तू निर्बुद्ध आहेस, तुला अक्कल नाही, तुझ्या शाळेतून तक्रार आली असं म्हटलं असतं. पण त्या आईने शब्द वापरला, बाळा तुझ्या शाळेत असं पत्र आहे, तू फार कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहेस, तू काहीही करू शकतोस, तुला शिकवण्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षक कमी पडतायत, म्हणून आमच्या शाळेतून काढा आणि चांगल्या शाळेमध्ये टाका, असं तुझ्या शाळेचं पत्र आहे. आईची कौतुकाची थाप पाठीवरती पडली आणि त्याचा परिणाम तो फार मोठा शास्त्रज्ञ झाला. आणखी मी प्रसंग सांगतो आपल्याला, ऐका. शिवनेरीवरती माझ्या राजांचा जन्म झाला, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर दोन भिकारी दरवाजामध्ये किंवा जे शिवनेरीच्या गडाच्या दरवाजाला होते, आणि गडाच्या दरवाजाला असताना राजाने त्या भिकाऱ्यांकडे पाहिलं आणि आईला न विचारता किंवा आईला न सांगता कोणतंच काम करायची हिंमत राजाची नव्हती. बोलू का पुढे? माझा राजा आईला विचारल्याशिवाय पाऊल टाकत नव्हता. आजची माणसं विचारल्याशिवाय पाऊल टाकत नाहीत, फक्त आईच्या ऐवजी, कळलं तुम्हाला? विठाला विठाला कळलं ना? आता इथे सगळे जाणकार असल्यामुळे जास्त उघड बोलण्याची गरज नाही, फक्त स्थान बदललं. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरुडीतल्या 2 नशिम्या भाकरी घेतल्या आणि भाकरी घेतल्याच्या नंतर त्या लहान असताना काय कळतो लहान लेकरांना, त्या दरवाजातल्या भिकाऱ्यांच्या त्या हातात दिल्या. संतुष्ट झाले, आनंदाने लेकराला राजांना आशीर्वाद दिला आणि मग राजे आईकडे गेले आणि माताजी जाऊन सांगितलं, मासाहेब काय बाळा, आज आम्ही तुम्हाला न विचारता एक कृती केली, बरं जर आमचा तो अपराध असेल, आमची ती चूक असेल तर आम्ही क्षमा प्रार्थितो, आम्ही माफी मागतोय. आई साहेबांनी विचारलं, बाळा नेमकं काय केला गुन्हा सांगा. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई साहेब तुम्हाला न विचारता आम्ही भिकाऱ्याला 2 भाकरी दिल्या. मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला, बाळा गोरगरिबाला दान देणं हा सर्वात मोठा धर्म आहे, याप्रमाणे जर वागाल तर जीवनामध्ये फार मोठे व्हाल. ही आईची कौतुकाची थाप पडली आणि त्याचा परिणाम स्वराज्याचा संस्थापक महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. विठ्ठल दादासाहेबांच्या जीवनातला आदर्श व्यक्ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते. बोलू का? काही जणांचं नाव मोठ्या माणसांचं आहे, पण आचरण किंवा कृती मात्र मोठ्या माणसांसारखी नाही. एक क्षमा मागून बोलतो भैयासाहेब, आमच्याकडे एक पद्धत आहे, एखाद्याचं जर ज्ञानेश्वर नाव असेल तर त्याला सहज माऊली म्हणतो, बरोबर? इथे परंपरा चालत आलेली आहे. जसं एखादा गोसावी समाजामध्ये जर जन्माला आलेला माणूस आला तर त्याला आपोआप महाराज ही पदवी मिळते. ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला तर त्याला आपोआप देवबाप्पा ही पदवी आपोआप मिळत असते. तसं तुम्ही म्हणा काही जाती पदवी म्हणा किंवा मराठा समाजात जन्माला आल्यानंतर पाटील ही पदवी आपोआप मिळतच असते महाराज. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ही पदवी म्हणा किंवा मोठेपणा मिळत असते. विठाला नाव जर ज्ञानेश्वर असेल तर ज्ञानेश्वर नाव असणाऱ्या माणसाला सगळी माणसं परिसरातली माऊली सहज म्हणतात महाराज. ज्ञानेश्वर नाव ठेवल्यानंतर जर लोक आपल्याला माऊली म्हणत असतील आणि जर त्याच माऊलीला जर संध्याकाळी 8 वाजता जर रिक्षा करून घरी आणावं लागत असेल तर तो अपमान त्या व्यक्तीचा आहे का माऊली नावाचा आहे याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. काही माणसं नाव ठेवत असताना बघा तुम्हाला, जुन्या काळातली माणसं नाव सुद्धा विचार करून ठेवायची. आईची स्वप्न असायची महाराज, पहा केवढी सुंदर नाव. माझ्या माहितीस्तव रामायणामध्ये किंवा भागवतात अनेक प्रकारचे नाव आहेत. तसं विष्णूची 1000 नाव आहेत विष्णू सहस्रनामामध्ये. ओम विष्णू वशकारो भूत भव्य भूत भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमांगती. इथून ते पार सर्व प्रहरणा युद्धापर्यंत जवळपास 109 श्लोक आहेत आणि 109 श्लोकामध्ये जवळपास 1000 नाव विष्णूचे आहेत.
एवढी नावं आमच्या धर्मग्रंथात असताना सुद्धा काही माणसं परकीयांची किंवा दुसऱ्या अन्य लोकांची नावं का ठेवतात हे मला कळत नाही. मी तर असं म्हणे, आपल्या लेकरांची नावं ठेवत असताना सुद्धा ते चांगली ठेवली पाहिजेत. मला चांगली ठेवले, नावामध्ये सुद्धा अर्थ आहे आणि नावाचा परिणाम सांगतो. लेकराचं नाव जर चांगलं असेल तर लेकराच्या नावाच्या उल्लेखाने आईबापाच्या मुखातून सुद्धा भगवंताचं नामस्मरण होत असते. तुम्ही म्हणाल लेकराचं नाव घेतल्यानं देवाला पोहोचत असते का? ऐका, भागवताच्या मला वाटतं 6व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये अजामेळ नावाच्या आख्यानाची कथा आहे. सुंदर कथा आहे, ऐका. अजामेळ एवढा पापी महाराज, एवढा पापी, एवढा दुराचारी, त्या वेशीच्या संगतीमध्ये जाऊन त्याने संसार थाटला, एवढा पापी दुराचारी. पण कालांतराने त्याच अजामेळाकडे काही साधू महात्मे आले. अतिशय दरिद्री जीवन, गरिबी जीवन जगत असताना साधू महात्मे आले. त्या साधू महात्म्याने आल्याबरोबर आपले जे काही ओळखटे सामान ते ठेवलं आणि आल्याबरोबर ते अजामेळाची पत्नी त्या साधूने म्हणायला लागली, महाराज गावात जा, मोठी मोठी घर आहे, तुमची चांगली व्यवस्था होईल, मी एक वाईट स्त्री आहे, मी तुमची व्यवस्था करू शकत नाही. साधूने सांगितले, हे बघ, ज्या घरात खायला मिळालं त्या घरात मिळालं तर खातो, नाही तर आम्ही उपाशी राहतो, इथून पुढे जाणार नाही. नाविलाज झाला. शेवटी त्या साधूने असा पर्याय काढला, ठीक आहे, तुला स्वयंपाक करून घालायची इच्छा नाही ना, कोरडा शेदा दे, आम्ही आमच्या तोने स्वयंपाक करू. त्या साधू महात्म्यांना 5 प्रकारचा शिदा दिला. साधूने स्वयंपाक केला आणि साधूने स्वयंपाक केल्यानंतर जेवायला बसणार साधू, तेवढ्यात आमचे साधू महाराज लोक लई खोडील महाराज. आता गुपचूप आजामेळी येण्याच्या अगोदर जेवण करावे का नाही? महाराजांनी सांगितलं, हे बघ, धर्मशास्त्राचा नियम असा आहे की घरचा एक माणूस पंक्तीला बसलाच पाहिजे. त्याला यजमान म्हणतो आपण. घरचा माणूस पंक्तीला असला पाहिजे. का असला पाहिजे? बाकीचं काही कारण नका का नसताना आपण तिखट मीठ कमी झालेलं सांगायला तर निदान घरचा माणूस पंक्तीला पाहिजे. तुझा घरचा माणूस जोपर्यंत पंक्तीला बसणार नाही तोपर्यंत आम्ही जेवण करणार नाही. अजामेळाच्या पत्नीने सांगितलं, महाराज आहे तो स्वयंपाक तुम्ही लवकर खाऊन घ्या, जर कदाचित माझा मालक आला तर आहे तो स्वयंपाक सुद्धा तुम्हाला खाऊ देणार नाही. अजा साधूने सांगितलं, हे बघ, मिळालं तर आम्ही तुझा मालक असेल तर खाऊ, नाहीतर उपाशी राहू. नावेला झाला. अजामेळ आले, आल्याबरोबर अजामेळाच्या तळपायाची मुंगी मस्तकाला गेली. मी तर असं म्हणेल, त्या काळात एकच अजामेळ होता. देवाचं नाव घेतल्यानंतर साधू भेटल्यानंतर मुंगी तळपायाला जात होती, तळपायाची मुंगी मस्तकाला जात होती. आज असे बरेच अजामेळ आहेत ज्यांना साधू दिसल्यानंतर, धर्मकार्य दिसल्यानंतर तळपायाची मुंगी मस्तकाला जाते. पाहिलं साधूकडे पाहिल्याबरोबर लक्षात आलं की कोणीतरी साधू आले आणि आल्याबरोबर माझी पत्नी जवळ आली, समोर आली आणि पत्नी समोर येऊन मालकाला म्हणाली, मालक हात जोडतो, तुमच्या पदर पसरते, फक्त आजच्या दिवस राग करू नका. काय झालं? त्या महाराजांना दिसल्याबरोबर राग आला होता. कशासाठी तो यांना बसू दिलं? पत्नीने सांगितलं, मालक अर्धा तास मी त्यांना विनंती करत होते, गावात जा, भरपूर मोठी मोठी घर आहे, तुमची व्यवस्था होईल. पण साधूने सांगितलं, मिळालं तर इथंच खाईल, नाही तर खाणार नाही. मालक आता फक्त एक करा. साधूंनी स्वयंपाक केला, फक्त या स्वयंपाकाला आणि या जेवणाला अडथळा करू नका. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. त्यांना जेवायला पुन्हा पाय धरले. सांगितलं, मालक फक्त एकच विनंती आहे, साधूंची इच्छा आहे की तुम्ही पंक्तीला बसल्याशिवाय ते जेवणार नाही, तुम्ही 2 घास खाऊन घ्या. नाविला झाला महाराज, बायकोचं ऐकावं लागलं. अजामेळ पंक्तीला बसले आणि पंक्तीला बसल्यानंतर आता साधूंनी पटकन पुंडलिक वरदा म्हणून जेवायला पाहिजे की नाही? साधूंनी सांगितलं, आमचा नियम आहे जेवणाच्या अगोदर दक्षिणा दिली तर बरं, नाहीतर आम्ही उठून जातो. आता किती अवघड आहे महाराज. एक तर स्वयंपाक करू देत नव्हता, कस तरी स्वयंपाकाला तयार झाला. जेवायला बसत नव्हता, जेवायला तयार झाला. आता दक्षिणा. अजामेळ म्हणला, आल्याबरोबर तुम्हाला शिव्या मिळाल्या नाहीत, लाता बसल्या नाहीत, हीच दक्षिणा समजा. साधूने सांगितलं, रे असा दुष्टासारखा बोलू नको, दक्षिणा देशील तर जेवतो, नाहीतर आम्ही उठून जातो. पुन्हा पत्नी जवळ आली, मालकाचे पाय धरले. मालक एवढ्या वेळ साधू म्हणते, तर द्या ना 2-5 रुपये दक्षिणा. अजामेळाने सांगितलं, लाकडं तोडून उदरनिर्वाह भागवतो. सगळीकडे माझं संकटात जीवन आहे, माझ्याकडे रुपया नाही. साधूने सांगितलं, तुझी रुपयाची दक्षिणा आम्हाला नको आहे, तुझी धान्याची दक्षिणा नको आम्हाला. काय इच्छा आहे तुमची सांगा. साधूने सांगितलं, एकच कर, तुला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. पैसा नको म्हणले आम्हाला. जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव नारायण ठेव. साधूंच्या या शब्दाला अजामेळाने होकार दिला, संकल्प सोडला. कालांतराने मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेवलं महाराज. नारायण सारखं 3 प्रकारचे वासना आहेत, पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना. लोकेशना म्हणजे काही जणांना फक्त प्रसिद्धी हवी असते, त्यांना लोकेशना नावाची वासना. काही जणांना केवळ पैसा हवा असतो, त्यांना वित्तेशना नावाची वासना आहे. आणि काही जणांना आपली मुलं बाळ, स्वतःचा प्रपंच, याला पुत्रेशना नावाची वासना होणार. स्वतःच्या मुलावरती एवढं प्रेम, सारखं नारायण 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 नारायण, अकळत नकळत अप्रत्यक्ष नारायणाचा जप झाला. मरणाच्या शेवटच्या क्षणाला तो पोचला आणि मरता मरता त्याने पोराला आवाज दिला, ए नारायणा, नारायणा म्हणून आवाज द्यायला
आणि प्राण जायला गाठ पडली. इकडे विष्णूचे दूत भगवंताचे दूत आले आणि तिकडे यमाचे दूत आले. दोघांचे भांडणं सुरू झाले महाराज. हे म्हणायला लागले आमचं गिऱ्हाईक आहे, हे म्हणायला लागले आमचं गिऱ्हाईक आहे. पाहता पाहता तो वाद देवाकडे गेला आणि देवाला सगळे यमाने त्याचा सगळा पाडा वाचला. बघा म्हणजे आयुष्यात एक धर्म केला नाही, सगळं ते जीवन अधर्माचं आहे आणि एवढ्या अधर्माचं जीवन असताना याला तुमचे दूध घेऊन जातात, त्याचा उद्धार होत आहे. देवाने सांगितलं काही असू दे, मरताना जर माझं नाव घेतलं, मरताना जर माझं स्मरण केलं तर मी वायाला जाऊ देत नाही. यालाच म्हणायचं अंगीकार ज्याचा केला नारायण, निंदेतेही जेने बंद केले, अजामेळ भिल्ल तारिले कुंडने प्रत्यक्ष पुराणे बंद केले. मी कशासाठी बोलतोय? लेकराचं नाव जर नारायणाचं असेल, चांगलं असेल, तर अजामेळाचा उद्धार झाला. म्हणून जुन्या काळातली माणसं सुद्धा नाव ठेवत असताना महापुरुषाची नावं ठेवायची महाराज. बघा तुम्ही, मुलीचं नाव कौशल्या, बरोबर आहे, कौशल्या. मुलीचं नाव कैकई, बोला ना, आहे कुठेही कितीही शोधा, कैकई हे नाव सापडणार नाही, कौशल्या नाव सापडेल. का? कैकईचं आयुष्यातलं कर्म, कैकईचं जीवन. माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये कैकईचं नाव सुद्धा नको, कैकईचा विषय सुद्धा नको, पण कौशल्यासारखं जीवन जगलं पाहिजे. म्हणून आदर्श नावं ठेवली पाहिजेत. मला असं वाटतं की दादासाहेबांपेक्षा मी त्यांच्या मातोश्रीला मानेन महाराज. का मानेल सांगू का? मला श्री अरविंद भैया मगाशी बोलता बोलता असं म्हणाले की दादासाहेबांचं वय जवळपास 5 ते 6 महिन्याचं असतानाच वडील गेले होते. बरोबर, अगदी लहानपणामध्ये, म्हणजे अगदी कमी वयामध्ये, कमी जास्त असू शकेल, अगदी लहान वयामध्ये वडिलांचं छत्र हरवावं. आणि तशा काळामध्ये सुद्धा आपल्या लेकरांना उभं करण्याचं सामर्थ्य जर कोणाकडे असेल तर ते माईकडे असेल. आणखी एक वाक्य बोलतो महाराज. मी छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं मानतो ना, जेवढं मानतो त्याच्या 1000 पट जास्त जर कोणाला मानत असेल तर ते माझ्या माता जिजाऊंना मानतो महाराज. का? कदाचित ही जिजाऊ जर नसते तर राजांसारखा महापुरुष जन्माला आले नसते की म्हणून एवढे संस्कार घडले नसते. ज्या माऊलींनी कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल काळामध्ये दादासाहेबांना घडवलं आणि संघर्षमय जीवन जगता जगता जवळपास माझ्या माहितीसह 9 फेब्रुवारी 1931, बरोबर ना, 9 फेब्रुवारी 1931 ला दादासाहेबांचा जन्म झाला आणि 5 ऑगस्ट 2020 ला दादासाहेबांचं निधन किंवा देहावसान झालं. मी तर असं म्हणेल बुवा, या माणसांनी काय काय माहित नाही. इकडे रामजन्मभूमीची वीट रचावी आणि तिकडे दादासाहेबांनी तो दिवस उजाडलेला पाहावा, म्हणजे त्याच दिवशी आपला देह सोडावा. हे निश्चितपणे पुण्यवंतांचं लक्षण आहे. विठ्ठला देशाच्या स्वातंत्र्यामध्ये, अर्थात स्वातंत्र्य सेनानी म्हणून सुद्धा दादासाहेबांचं कार्य फार मोठं राहिलेलं आहे. आणि मी तर असं म्हणेन, पुढची पिढी फळं चाकत असते पण त्या मागच्या पिढीने काय कष्ट केले याची जाणीव कोणाला नसते. आज आम्ही हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्यात आहोत, आनंदात आहोत, पण या हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता कोणी कोणी काय काय विचार केला किंवा कोणी कोणी काय काय केलं याचा विचार मात्र आम्ही आमच्या मनामध्ये आणत नाही. आणखी पुढे बोलू का महाराज? काय या महापुरुषांचा त्याग असेल हो, केवढा मोठा त्याग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेला शहीद भगतसिंग फासावरती जात होते आणि फासावरती जात असताना भगतसिंगांचा चेहरा हसरा होता महाराज, हसत होते. एका व्यक्तीने विचारलं, भगतसिंग तुम्ही मरताय, आता फासावरती जाणार आहात आणि मरताना सुद्धा हसताय? भगतसिंगाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. काय म्हणाले माहितीये का? एक भगतसिंग जर फासावर गेल्यानंतर जर या हिंदुस्थानाच्या पवित्र भूमीला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर असे हजारो नव्हे लाखो भगतसिंग या हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आपोआप जन्माला येतील. काय वाक्य असतील महाराज, काय रचना असतील, काय विचार असतील महाराज. एवढी मोठी क्रांती त्या महापुरुषाने 1947च्या पूर्वी केली. आणि तसंही पाहिलं तर मराठवाड्याला 1947 पेक्षा किंवा भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा मराठवाडा मुक्ती संग्राम त्याही पेक्षा महत्वाचा आहे. बरोबर, माझ्या माहितीत थोडा इतिहास कमी जास्त असेल, कारण का खरं स्वातंत्र्य आपल्याला 17 सप्टेंबरलाच भेटले. म्हणून तर आपण मराठवाडा मुक्ती संग्राम आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये असेल या अनेक प्रकारच्या कार्यामध्ये दादासाहेबांचं योगदान फार महत्वाचं आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे चेअरमन साहेब मगाशी बोलता बोलता ते चेअरमनच तोंडात येते. तुम्ही उपाध्यक्ष बी झाले तर ते आमच्या तोंडात चेअरमन बसलेले आहे. पण जवळपास निलंगा तालुक्याला ओळख चेअरमन म्हणूनच आहे. मगाशी त्यांनी सांगितलं जवळपास 65 वर्षाची राजकीय कारकीर्द दादासाहेबांची राहिली. 40-45 वर्ष मिनिस्टरी किंवा मंत्रीपद उपभोगणं ही काही साधी गोष्ट नाही महाराज. आणि मी तर असं म्हणेल ही काही माणसं पूर्वजन्मातली पुण्य घेऊन कमी जास्त असू शकेल बरं का. माझ्या अभ्यासानुसार 2-5 वर्ष कमी जास्त आपण सगळे जाणकार आहात. दादासाहेबांना त्यांच्याविषयी आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे.
म्हणजे एवढ्या वर्ष मग ते काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद असेल आणि मला असं वाटतं 1985 आणि 86च्या दरम्यान 10-11 महिन्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती दादासाहेबांनी हे काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना मग असे विषय बोलता राहून गेलो, काही माणसं पूर्वजन्माची पुण्य घेऊन आलेली असतात. काही माणसं पूर्वजन्माच्या पुण्याने राजकीय किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये चालत असतात. कसं आहे महाराज, गेल्या जन्मातलं पुण्य या जन्मात कामाला येत असते. कसं ऐका, दान महात्म्याचा एक अभंग आहे. दान महात्म्याच्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे, तहानलेल्या माणसाला जर तुम्ही पाणी दिलं तर पाणी दिल्याचा परिणाम तुमचं घर पुढच्या जन्मात सदा आणि सुखी संपन्न राहतं महाराज. मग जुन्या काळातले माणसं बोरला विहिरीला पाणी लागल्यानंतर अगोदर पाणपोई करायचे किंवा अगोदर जनावरांचा हौद करायचे, रस्त्यावरती आणून पाणी सोडायचे जुन्या काळात. म्हणजे पाण्याचा परिणाम उदकदाने सदा सुखी महाराज लिहून ठेवतात. पाण्याचं जर दान दिलं तर त्याचा परिणाम ती माणसं सुखी होत असतात. आणखी पुढे ऐका, कशाचं दान दिल्यानंतर काय होतंय, एखाद्या मंदिराच्या बांधकामाला जर सहकार्य केलं ना महाराज, मंदिराच्या बांधकामाला सहकार्य केलं, मग ते विटाचं असेल, सिमेंटचं असेल, कोणताही फंड असेल, जर देऊन जर सहकार्य केलं तर त्याचा परिणाम मंदिर दाने भुवन पालखे, त्याचा परिणाम मंदिराचं जर दान दिलं तर ती माणसं पुढच्या जन्मामध्ये त्रिभुवनामध्ये पालखीने फिरत असतात. म्हणजे मग ते हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, काय असेल, त्रिभुवनामध्ये पालखीमध्ये फिरवून ते पुण्य कामाला येत असते. आणखी पुढे सांगतो, प्रत्येकाला असं वाटतं की आपण गोरपान असावं. कोणाला वाटतं महाराज काळं गोर असावं? बसल्या बसल्या सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं ना आपण गोरपान असावं. गोरपान असावं सगळ्यालाच वाटतं. काही काही माणसं कीर्तन सुद्धा शेजाराचा हात बघतात, आपला हात बघतात, नाही त्याच्यापेक्षा बेस गोर असं वाटतं. काय हरकत नाही, ते सौंदर्याची परिभाषा. चला, प्रत्येकाला असं वाटतं गोरं असावं. पण तुम्हाला सांगू का, गोरं कोण जन्माला येतंय? गोरं कोण जन्माला येते? ज्यांनी गेल्या जन्मामध्ये सोन्याचं दान दिलं ती माणसं या जन्मात गोरीपान जन्माला येतात. तुम्हाला पुरावा काय? महाराजांनी लिहून ठेवलेला अभंग आहे, कनकदाने निर्मळ कांती. कनक म्हणजे सोनं. ज्यांनी गेल्या जन्मामध्ये सोन्याचं दान दिलं ती माणसं या जन्मामध्ये गोरी गोमटी जन्माला येतात. आता या जन्माचा चान्स गेला आपला. पुढच्या जन्मात जर तुम्हाला गोरपान व्हायचं असेल तर सोनं दिलं पाहिजे. मी 11 वाजेपर्यंत इथंच थांबणार आहे. विठ्ठला अशी ही पुण्यवान विभूती, पुण्यवान व्यक्ती म्हणजे दादासाहेबांचं जीवन आहे महाराज. 91 वर्षाची कारकीर्द. आणखी पुढे सांगू, माझ्या माहितीस दादासाहेबांनी शेवटपर्यंत कोणाचा आधार घेतला नाही. आधार घेतला नाही. आणि सांगू, ज्याला आधार घ्यायची सवय लागते ना महाराज, त्याचं जीवन थोडं कमकुवतच राहतं. निराधार, स्वतःवरती स्वयंपूर्ण, स्वतःवरती सांगू. काही काही माणसं अशी असतात महाराज. आंबेजोगाईला एक मुकुंदराज संस्थान आहे. त्या मुकुंदराज संस्थानचे मठाधिपती आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण परम पूजनीय माधव शास्त्री महाराज. वय भरपूर झालं, उठताना थोडस कशी ती कलंडायची वगैरे. तुमच्या आमच्यासारख्या एका माणसाने जर हात जर लावला ना उठायला, सरक म्हणायचे, ढकलून द्यायचे. का? मी उठायला समर्थ आहे, मला मरेपर्यंत कोणाचा आधार, कोणाची कुबडी नको आहे. अगदी दादासाहेबांचं जीवन सुद्धा तसं होतं मला. आठवते मला ते काही कार्यक्रमात होते, इकडे तिकडे आल्यानंतर ते मस्त धोतर, असा तो मराठी ताठ बाणा, ते हातात धोतराचा पालव, ते कार टोपी, हे वैभव होतं. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी राजांचं जीवन अगदी त्याच पद्धतीने बाणेदारपणा. कधी कधीच कुठली तडजोड आयुष्यात नाही, कधी कुठली सेटलमेंट नाही. जवळपास 700 याही पेक्षा कमी जास्त कर्मचारी असताना सुद्धा एवढं मोठं युनिट, मग ते शाळेचं असेल, मेडिकल असेल किंवा या सगळ्या क्षेत्राचं युनिट असताना सुद्धा कधीही कुठल्या रुपयाची अपेक्षा न करता अगदी सर्वांना मोफत नोकरी देणं म्हणजे एवढ्या कुटुंबांना चालवणारा एक दाता, चालवणारा एक आधारस्तंभ म्हणजे दादासाहेब होते. विठ्ठला हे तर आहेच. माझे का सांगायचं आहे आज हे तुम्हाला माहिती आहे. आजम संभाजी भैयांना माहिती आहे, अरविंद भैयांना माहिती आहे, अशोक पाटील, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. पण जी तुमची जी पिढी पुढची आहे त्या पुढच्याही पिढीला कळलं पाहिजे की आपले आजोबा, आपले पंजोबा केवढे मोठे वैभवशाली होते. आणि सांगू का आपल्याला महाराज, जोपर्यंत आपल्या पूर्वजांची जाण, पूर्वजांचा मोठेपणा पुढच्या पिढीला आम्ही बिंबवत नाही महाराज, त्यांनी काय कष्ट केलेत आमच्यासाठी, त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने उभं केलंय, हे जोपर्यंत त्यांना त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत ती पुढची पिढी सुद्धा विशेष किंवा त्याची कदर करत नाही महाराज. नाहीतर मी तर असं म्हणेल, मायबापाचं, आजोबाचं, आजीचं, पंजोबाचं नाव घेण्यापेक्षा बरेच लेकरं मायबापाला असं म्हणतात, सगळेच करते तर तुम्ही आमच्यावर काय उपकार केले. म्हणजे आई बापांच्या बाबतीमध्ये हे शब्द निघत असतील तर आपल्या पूर्वजांनी आमच्यासाठी काय काय केलं नाही. मला पुढे बोलायचंय महाराज, आई काय करते, वडील काय करतात आपल्या मुलासाठी, तोही विषय पुढे अभंगाच्या अनुषंगाने घेणार आहे.
अशा दादासाहेबांच्या अलौकिक करतो. आणि काही माणसं सांगू का, काही जणांना पुढचं कळत असते, पुढचं कळत असतं बघा तुम्ही. काही प्राण्यांना सुद्धा पुढचं कळते. माझ्या माहितीस तो भूकंपाची वार्ता सुद्धा काही प्राण्यांना कळते, असा काही वैज्ञानिक कयास आहे. काही प्राणी जर ओरडायला लागले तर काहीतरी संकट येणार असं म्हणतात. आता श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, टीटीव्ही जर ओरडायला लागली तर जुनी माणसं म्हणतात की काहीतरी अपशकुन घडणार आहे. बघा तुम्ही, टीटीव्ही ओरडायला लागली ते. आणखी सांगू, कुणाला काय शक्ती दिली परमेश्वराने, कुणाला काय भान महाराज. मी तर असं म्हणेन, बायको माहेरला गेल्याच्या नंतर, ऐकताय ना तुम्ही, पती माहेरला गेल्याच्या नंतर भूक लागल्यानंतर जर गुळ शेंगदाणे खावे जर म्हटलं, कदाचित घरातल्या मालकाला गुळाचा डब्बा सापडणार नाही, सापडणार नाही. पण गुळ नेमकं कोणत्या डब्यात आहे हे मुंग्यांना मात्र आपोआप कळाल्याशिवाय राहते. कोण सांगतो त्यांना? कोणी व्हॉट्सअपवर मेसेज करतं, काही इंस्टाग्राम करतं, काही कोर करतं, काय करतं, आपोआप मुंग्यांना कळतं. महाराज, परमेश्वराने मुंग्याकडे ही शक्ती दिलेली आहे. कुणाकडे कोणती शक्ती, कोणाकडे कोणती शक्ती दिलेली आहे. मला असं वाटतं की काही माणसाकडे पुढच्या पिढीच्या कल्याणाची, पुढच्या पिढीसाठी आपण काय केलं पाहिजे याची शक्ती दिलेली असते. आणि असं म्हणेल, राजकारणाचा माझा एवढं काही अभ्यास नाही, पण सांगतो, काही निर्णय असे असतात की ताबडतोब दिसणारे असतात, पण काही त्याच्यातले खाते असे असतात की त्याचा रिझल्ट ताबडतोब येत नाही. उदाहरणार्थ, लांजनापासून किंवा लातूर पासून निलंग्यापर्यंतचा रस्ता जर यावर्षी मंजूर झाला तर 1-2 वर्षात पूर्ण होतो, किंवा पुढच्या निवडणुकीच्या अगोदर तो दिसायला लागतो. बरोबर ना? म्हणजे एक जर रस्त्याचं काम केलं तर ते 1-2 वर्षामध्ये त्याचा आउटपुट दिसायला लागतो. पण शिक्षण खात्यामध्ये जर एखादा निर्णय घेतला तर त्याचा आउटपुट यायला किमान 10 वर्षाचा कालखंड लागतो. बरोबर ना? मला असं वाटतं की शिक्षण खात्याचं तसंच आहे आणि जलसिंचन किंवा पाटबंधारे खात्याचं सुद्धा तसंच आहे. बरोबर? म्हणजे आज एखादा बंधारा किंवा एखादा तळ किंवा एखादा मोठा प्रकल्प हाती घ्यावा तर तो प्रकल्प पूर्ण व्हायला 5 वर्ष, पुन्हा पाणी, त्यातल्या त्यात आपण दुष्काळी भागातले, पुन्हा पाणी साठायला, पुन्हा त्याला चांगले दिवस यायला, याच्यामध्ये जवळपास 10-20 वर्षाचा काळ तसाच जातो. मला असं वाटतं दादासाहेबांनी तेव्हा चांगली दूरदृष्टी ठेवली. आणि तेव्हा दूरदृष्टी सांगू का महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे मोठे मोठे किल्ले बांधले, पण किल्ले बांधत असताना तेवढ्या उंच कड्यावर, त्या किल्ल्यावर सुद्धा पाण्याची व्यवस्था सर्वात अगोदर केली. म्हणजे पाण्याला सर्वात पहिले प्राधान्य. आणि दादासाहेबांचं सुद्धा जीवन तेच होतं महाराज. मग ते नदी असतील, ओढे असतील, मग तो आपल्याकडे गिरेकचा बंधारा असेल, किंवा विदर्भातला गोसीकृत नावाचा प्रकल्प असेल, किंवा कोयनेचा प्रकल्प, असे मोठे मोठे प्रकल्प मला काही माहित नसतील किंवा मला सांगता येणार नाही, याही पेक्षा मोठे मोठे प्रकल्प दादासाहेबांच्या काळामध्ये घडलेले आहेत. असं पुण्यवंत कार्य दादासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये घडवलेलं आहे, केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आवाका, त्यांच्या कार्याचा लेखाजोखा माझ्याकडे 1-1.5 तासामध्ये मांडणं शक्य नाही, तरी सुद्धा मी थोड्या वेळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा महान व्यक्तीच्या गोड जीवनाच्या निमित्ताने आपण ही चिंतन सेवा करत आहोत. संतश्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. संतश्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्या वडिलांच्या, आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना करतात. मग अशी एक वाक्य बोलून गेलो होतो मी, लेकरासाठी जेव्हा माय प्रार्थना करते, प्रत्येक ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये आई जाऊ द्या, एखाद्या मंदिरामध्ये बाप जाऊ द्या, आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्या बापाला किंवा आईला विचारा, माय खरं सांगा देवाकडे काय मागितलं, खरं सांगा देवाला काय प्रार्थना केली. माईच्या मुखातून एकच शब्द, महाराज काही नाही, माझ्या लेकराचा उद्धार, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, एवढंच मागितलं. आता एखादं लेकरू मंदिरातून बाहेर येऊ द्या, आणि लेकरू मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्या लेकराला विचारा, खरं सांग तो देवाकडे काय मागितलं. ते म्हणतं का माझ्या मायबापाचं कल्याण व्हावं, माझे मायबाप सुखात राहावेत? नाहीत महाराज. आई वडिलाचं प्रेम जेवढं लेकरावर आहे तेवढं मात्र लेकराचं प्रेम आई वडिलावरती नाही. आज या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वडिलांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी देवाकडे प्रार्थना करतायत. ती प्रार्थना अशी आहे, देवा माझ्या वडिलांना, माझ्या मिराशीला, माझ्या पूर्वजांना इकडे तिकडे न स्थान देता तुम्ही तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या. हाच विषय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून. देवा ही माझी मिराशी, हा देवा ही माझी मिराशी, देवा
बोलतात ऐका. देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी. देवा माझ्या वडिलांना माझ्या मिराशीला तुझ्या पायाजवळ ठिकाणा दे. ऐका, विज्ञानाने आजपर्यंत बरंच काही संशोधन केलं महाराज, पण काही संशोधनाच्या बाबतीमध्ये विज्ञान कमी पडलं, ही गोष्ट मान्य करावी लागेल. आम्ही विज्ञान मांडणारी माणसं, म्हणजे आम्ही कीर्तन करतो, धर्माला मानतो, म्हणजे विज्ञान मानत नाही असं नाही. का मानत नाही? का मांडलं पाहिजे? मांडलं पाहिजे महाराज. विज्ञानाने तयार केलेला माईक आम्ही वापरतो, विज्ञानाने तयार केलेला लाईट आम्ही वापरतो, विज्ञानाने तयार केलेलं किंवा विज्ञानाच्या तंत्रज्ञानाने असणारं फेसबुक वरती लाईव्ह कीर्तन आम्ही करतो. मग विज्ञान नाही म्हणायचं हे कसं शक्य आहे? विज्ञान मांडलं पाहिजे, पण विज्ञानाला काही मर्यादा आहेत, याही गोष्टी आपल्याला मान्य केल्या पाहिजेत महाराज. ऐका, आजपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये किती हाडं आहे, किती रक्त आहे, किती लिटर आहे, कसं आहे, काय सगळं शोध लावला असेल, कदाचित पूर्ण सिटी स्कॅन, पूर्ण काय काय शरीराचं सगळं कळत असेल, पण आजपर्यंत विज्ञानाला एक गोष्ट सिद्ध करता आली नाही की नेमकं मेल्यानंतर मेलेला व्यक्ती नेमकं कुठे जातो, हे मात्र विज्ञानाला सांगता आलं नाही. सांगता येईल का महाराज? आज दादासाहेब कुठे आहे सांगता येईल का आपल्याला? किंवा आपली पूर्वज मंडळी गेल्यानंतर नेमकं कुठे आहे नाही सांगता येणार. पण एक लक्षात ठेवा, जिथे विज्ञानाला काही उत्तरं मिळत नाही तिथून पुढे मात्र अध्यात्माला मानावं लागतं आणि अध्यात्मावरती श्रद्धा ठेवून पुढचा प्रवास आपल्याला करावा लागतो. ऐका, शरीरामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय आहे त्याचा वाद छांदोग्य नावाचं उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये शरीरातल्या पंचप्राणाचा वाद कथित केले, पण सुंदर कथित आहे. कसं करायचं? प्रत्येकाला श्रेष्ठत्वाचा भाव निर्माण झाला शरीरामध्ये. कसा श्रेष्ठत्वाचा भाव? उदाहरणार्थ आता मला असं वाटतं, या घडीला आता असं वाटतं की मी कीर्तनाला आलो म्हणून कीर्तन होते असं मला वाटतंय. श्रीधर महाराज तुम्हाला काय वाटतंय? त्यांना वाटतं मी वाजवलं म्हणून कीर्तन झालं. तुमचं कसं आहे? यांना वाटतं मी गायन केलं म्हणून कीर्तन झालं. बसलेली मंडळी तुम्हाला काय वाटतंय? आम्ही जर बसलो नसतो तर कोणाला सांगितलं असतं? म्हणजे इथं कसं आहे, प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मी श्रेष्ठ, अहम श्रेष्ठ, असे संस्कृत त्याला अहम श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, असा शरीरामध्ये वाद निर्माण झाला महाराज. हा वाद गेला ब्रह्मदेवाकडे. आणि सांगू आपल्याला, वाद झाल्यानंतर वाद अशा माणसाकडे गेला पाहिजे की ज्याला मिटवण्याची तळमळ असली पाहिजे. पुढे बोलू का? जुन्या काळातली भांडणं गावातच मिटत होती का? वाद मिटावा अशा तळमळीचा व्यक्ती गावातला पाटील असायचा महाराज. वाद झाला ना, दोघांना समजून सांगायचं, तिथल्या तिथं वाद मिटायचा. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी ह्या भानगडी पडत नव्हती जुन्या काळातली माणसं. आताच्या काळामध्ये जर वाद झाला तर माणसं दोघांना म्हणते कर केस, का? दोघांकडून खायला भेटतो म्हणून. बाकी वाद झाल्यानंतर वाद मिटावा या भावनेतून काही माणसं जगायला जन्माला आलेले असतात. ब्रह्मदेवाकडे वाद गेला, ब्रह्मदेवाला विचारलं, भगवान सांगा आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? कोण हा श्रेष्ठ? देव मोठा चतुर आहे महाराज. त्याने सांगितलं नाही तू श्रेष्ठ, ही श्रेष्ठ. ते म्हणे काय उत्तर दिलं? तुमच्यापैकी शरीरातून निघून गेल्यानंतर शरीर जेव्हा बंद पडेल तो सर्वात श्रेष्ठ. पायांना असं वाटायचं की मी उभं राहतोय म्हणून शरीर चालतंय. काही दिवस पाय निघून गेले, लक्षात आलं पायांच्या की आपल्या वाचून शरीर नडत नाही, अडत नाही, लंगड्या माणसासारखं शरीर चालायला लागलं. पाय पुन्हा परत आले. हातांना वाटलं माझ्यामुळे शरीर चालते, हात निघून गेले, अपंग माणसासारखं शरीर चालायला लागलं. डोळे निघून गेले, अंध माणसासारखं शरीर चालू राहिलं, बंद नाही पडलं. कान निघून गेले, बहिऱ्या माणसासारखं शरीर चाललं, शरीर बंद पडलं नाही. सगळे जाऊन जाऊन परत आले. सर्वात शेवटी नंबर आला तो म्हणजे आत्म्याचा. कुणी त्याला आत्मा म्हणेल, कुणी प्राण म्हणेल, कुणी त्याला जीव म्हणेल. आता शेवटी उग आत्मा म्हणलं, उग लातूरला जाऊन अर्ध्या तासात चक्कर करून येतो, जमेल को? जेव्हा आत्मा जायचा विचार करायला लागला तेव्हा बाकीचे शरीरातले सर्व इंद्रिय त्याच्याकडे आले आणि आत्म्याला सांगितलं, बाबा तू आहेस म्हणून आम्हाला किंमत आहे, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. म्हणून शरीरामध्ये जर सर्वात श्रेष्ठ काय असेल तर तो आत्मा आहे. करोडोची श्रीमंती या शरीराला आहे महाराज, करोडोची प्रॉपर्टी या शरीराची आहे. किंवा शरीराची किंमत जरी करोडोची असली, आणखी पुढे बोलू का महाराज? एकावरती 1000 कितीही शून्य द्या, किंमत वाढत राहील. पण त्या शून्याच्या मागचा जर एक काढून घेतला तर तेवढ्या मोठ्या संख्येला शून्यत्व आल्याशिवाय राहत नाही. तद्वत शरीराला भरपूर किंमत आहे, पण त्या शरीरात आत्मा आहे म्हणून शरीराला किंमत आहे. जेव्हा या शरीरातला आत्मा निघून जातो तेव्हा या शरीराची अवस्था स्मशानात न्यावी लागते महाराज. तुकोबा त्याचे वर्णन करतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानेचा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म. वैराग्याच्या शेणी मग स्मशानात गेल्यानंतर काय केलं जातं? 2 प्रकारचा विधी आहे महाराज. एक विधी आहे दहन विधी आणि दुसरा विधी आहे दफन विधी. यापेक्षा दुसरा विधी धर्म संस्कृतीमध्ये नाही महाराज. भारतातलं बोलतोय मी. आफ्रिकन देशामधला काही प्रसंग माझ्या वाचनात आला. तिकडची माणसं जाळत नाही तर गाडत नाही.
ते काय करतात म्हणजे मेल्यानंतर त्या माणसाचं शरीर जंगलात टाकून देतात का तर त्या प्राण्याने ते शरीर खाल्लं पाहिजे ही त्यांची श्रद्धा आहे. आपली संस्कृती तशी नाही. असं म्हणेल बेवारस जरी माणूस बाजूला पडून पडला तर त्याचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणं ही भारतीयांची संस्कृती आहे महाराज. दहन किंवा दफन दहन विधीमध्ये काय केलं जातं शरीराच्या भोवती अनेक प्रकारच्या गोवऱ्या अंथरल्या जातात. त्याला शेणापासून बनते म्हणून त्याला शेणी म्हणावं. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा दाडाने लागला ब्रह्मत्वेसी. आणि मग पुढे त्या प्रेताच्या भोवती गाडगं धरायचं आणि त्या गाडग्यामध्ये पाणी टाकून मग ते फिरवायचं. इकडे किती फेऱ्या घालतात निलंग्याकडे 3 5 3 हा. आणि प्रत्येक फेरीला त्या दगडाने छोट्याशा दगडाने ठोका मारतात. बरोबर इकडे असंच आहे ना. ज्या दगडाने ठोका मारतात त्या दगडाला एक नाव आहे. सांगेल का कोणी? अश्म. त्याचं नाव आहे अश्म. त्याला दगड म्हणत नाही महाराज. तो अश्म असतो तो बांधून ठेवायचा असतो तो जपून ठेवायचा असतो उंचावरती ठेवायचा असतो. अशा दर फेरीला एक ठोका मारायचा आणि शेवटी ते घट किंवा ते गाडगं पायाच्या दिशेने फोडायचं. महाराज त्याचंही वर्णन करतायत. फिरविला घट फोडीला चरणी पायाकडे फोडायचं. मी असं म्हणेल महाराज गाडगच का फोडायचं? आता श्रीमंती असल्यानंतर ऐश्वर्य असल्यानंतर त्या गाडग्याच्या ऐवजी आम्हाला सोन्याची भांडी घेता येतील ना चांदीची भांडी घेता येतील नाही. आमच्या धर्मव्यवस्थेने सांगितले बाबा तुम्ही जरी ऐश्वर्य संपन्न असाल तर सोन्याचं भांडण आहे तुमच्यासाठी गाडगच लागणार. एक वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मोठे असाल तर सगळ्यांना लागणारा हक्काचं भांड जर कोणतं असेल तर ते गाडगं आहे. त्याचं कारण सांगू का? गाडगं का? गाडग्याचं आणि माणसाच्या शरीराचं सारखं महाराज. गाडगं हे तयार होताना पंचमहाभूताचं तयार झालेलं आहे. 5 महाभूत आहेत. कुंभारदादाने कुठल्या तरी माळावरची माती म्हणजे पहिल्या तत्वाचा पृथ्वीचा भाग आला नंतर त्याच्यामध्ये पाणी नंतर मग ते भाजलं आणि मग त्याच्यातले 5 गाडगे तयार झाले. उदाहरणार्थ 5 गाडगे तयार झाल्यानंतर त्या गाडग्याचा उपयोग सांगतो महाराज. त्याच्यातलं एखादं गाडगं येळ अमावस्येसाठी आंबिलीला कामाला येतं. बरोबर ना. त्याच्यातलं एखादं गाडगं पाण्याची घागर किंवा बेंदगी म्हणून कामाला येतं. त्याच्यातलं एखादं गाडगं अंत्यविधीच्या वेळेला कामाला येतो आणि त्याच्यातलं एखादं गाडगं काल्याच्या कीर्तनातल्या दहीहंडीला कामाला येतो. सांगा या सगळ्या गाडग्यामध्ये तुम्हाला नशीबवान गाडगं कोणतं वाटतं? काल्याच्या कीर्तनातलं की काय महाराज त्या गाडग्याचं बाकी सांगू का? काल्याच्या कीर्तनातली दहीहंडी फोडली आम्ही की कीर्तनकाराला ढकलून लावतात आणि त्या गाडग्याचा तुकडा मिळण्यासाठी लोक भांडणं करतात. गाडगं एक वाक्य बोलू. गाडगं गाडगं साधं गाडगं जर कीर्तनात आलं तर गाडग्याचं एवढं महत्व वाढतंय. नाही कळलं? कळलं मला काय बोलायचंय ते? गाडगं साधं गाडगं मातीचं गाडगं जर कीर्तनात आलं तर त्या गाडग्याचं एवढं महत्व वाढतंय. आपण तर माणसं आहोत. कीर्तनात आल्यानंतर आपलं महत्व वाढल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. विठ्ठला बघा ना महाराज माणसाचं शरीर सुद्धा गाडग्याचंच आहे. आपण सुद्धा गाडग्याच आहोत ना. गाडग्याचा विचार केल्यानंतर हे गाडगं कीर्तन करायला कामाला आलं. बरोबर आहे. हे गाडगं कीर्तनाला कामाला आलं. हे गाडगं मृदंग वाजवायला कामाला आलं. हे गाडगं पेटी वाजवायला कामाला आलं. काही गाडगं विधानसभा लढवायला कामाला आली. काही गाडगे महाराज गावाचा विकास करायला कामाला. हे आपलं सगळं गाडग्याचं जीवन आहे महाराज. आणि पहा ना तुम्ही मृत्यू झाल्याच्या नंतर जे गाडगी आपण फोडतो ना महाराज. फोडतो म्हणजे नेमकं काय करतो? तुकडे तुकडे करतात का? ज्याचा ज्याचा जो जो भाग आणला तो तो भाग त्याला परत केला. जो जो काय ज्याचा देहतव आणला पाचाचा उसना पंचमहाभूतात्मक तत्वाचा उसना देह आणला. आपली काम झाली गरज झाली की ते उसने आणलेला देह ज्याच्या त्याला परत करावा याच्यासाठी गाडग्याचा धर्म किंवा गाडगा आपल्या धर्मव्यवस्थेने सांगितलेला. फिरविला घट फोडीला चरणे महावाक्य ध्वनी बोंब झाले. आणि त्यावेळेला बोंब ठोकायला शास्त्राधार आहे. शास्त्राने 2 वेळेला बोंब ठोकायला परवानगी दिली. एक अंत्यविधीच्या वेळेला आणि दुसरं फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला ज्याला आपण होळी म्हणतो. होळीके दिवशी बोंबलायला परवानगी आहे. मग हा स्मशानातला हा विधी आहे. असू द्या. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे जोपर्यंत शरीरामध्ये चेतन आहे तोपर्यंत चेतन स्वरूप असणं आत्म्यामुळे शरीराला चेतनत्व आहे. तोपर्यंत शरीर हलतं चालतं डुलतं. पण जेव्हा का हा आत्मा निघून गेला की या शरीराला प्रेतरूप स्थिती प्राप्त होते आणि मग ते स्मशानामध्ये आपल्याला न्यावं लागतं महाराज. मग आत्मा काय करतो? तुम्ही म्हणाल मग मरतो. म्हणजे तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांनी सांगितलं जगातला प्रत्येक व्यक्ती हा अमर आहे. अमर आहा खरे के पहा खोटे हे. पण केव्हा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. या देहाला माझं म्हणायचं नाही मग तुम्हाला कळेल की तुम्ही अमर आहात. मग मरतो म्हणजे नेमकं काय होतो? या देहातला जीव निघून जातो आणि दुसऱ्या देहामध्ये तो सेवन करतो प्रवेश करतो. ज्ञानोबा त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दृष्टांत देतात. काय देतात दृष्टांत? ऐका.
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेष्टीचे. याचा अर्थ असा आहे, जुने झालेले कपडे आपण परिधान सोडून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो, तसं जुनं झालेलं शरीर आत्मा त्यागतो आणि नवीन शरीराचा स्वीकार करतो. यालाच आम्ही सामान्य भाषेमध्ये मृत्यू म्हणतो. आणि मृत्यू झाल्यानंतर हा आत्मा जेव्हा फिरत राहतो त्यावेळेला त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्यासाठी काही प्रार्थना करायची असते. आता काही विज्ञानवादी मंडळी किंवा धर्माला न मानणारी माणसं म्हणतील, इथे गोड जेवण करायचं, इथे लोक जीव घालायची, इथे कीर्तन भजन करायचं, तिथं पुण्य जमा होतंय का, असंही म्हणत असतील महाराज. पण लक्षात ठेवा, आपण तंत्रज्ञान मानणारे माणसं आहात. एखादा आपला मुलगा जर मुंबईला शिकायला असेल, त्याला जर पैसे कमी पडले असतील, पैसे संपले असतील आणि त्यांनी जर गावाकडे फोन केला, बाबा मला 10,000 रुपये पाहिजे, लगेच आपण पैशाची बॅग घेऊन मुंबईला जातो का? काय करतो मग? निलंग्याच्या बँकेत भरतो आणि मुलगा मुंबईच्या एटीएम मध्ये काढतो. म्हणजे इथं भरलेले पैसे जर तिथं जमा होत असतील तर निश्चितपणे इथं केलेलं काम, इथं केलेलं पुण्य कर्म निश्चितपणे त्यांच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मुलाने प्रार्थना करायच्या देवाकडे. देवा कोणती प्रार्थना आहे? देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी, किंवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा साधावया, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपल्या वडिलांना भगवंताच्या पायाजवळ ठिकाणा मिळावा ही प्रार्थना आज सर्व मुलांनी करायची महाराज. दादासाहेबांच्या बाबतीमध्ये भगवान परमात्म्याकडे हीच प्रार्थना करायची, भगवान आमच्या दादासाहेबांना तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या बस. आणि एकदा का देवाच्या पायाजवळ ठिकाणा मिळाला ते आयुष्यातले किंवा आपल्या कर्माची सर्वात मोठी पावती आहे. म्हणून ठाव तुझ्या पायापाशी एक वाक्य बोलतो आपल्याला, देवाच्या डोक्याजवळ राहायचं नाही, देवाच्या पायाजवळ राहायचं. आणखी पुढे सांगू का, माणसाच्या पायाजवळ राहिल्यानंतर बी कल्याण होते, देवाच्या पायाजवळ बी राहिल्यानंतर कल्याण होतं. तुम्ही म्हणाल देवाच्या पायाजवळ राहिल्यावर काय होतंय? एक दोन उदाहरणं सांगतो ना, भंगाच्या पुढच्या चरणाकडे बोलतो. एकदा भजन करा, विठ्ठला देवाच्या पायाची ताकद तुम्हाला सांगतो ऐका. रामचंद्र प्रभू आणि सीता मातेचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर अशी पद्धत आहे बरं, अशी पद्धत आहे की नवरीने नवरदेवाच्या पाया पडावं लागतं. बरोबर आहे, आपल्याकडे पद्धत आहे. थोडस बोलत चला माझ्याशी. कोणी कोणाच्या पाया पडावं, थोडस बसलेली मंडळी बोला. मुलाने आई वडिलांचे, वा. शिष्याने, नवऱ्याने, म्हणले बायकोच्या, विठाला बोलू का? हसण्यासारखं याच्यात विशेष नाही. मित्र असं म्हणेल, जगातला प्रत्येक माणूस बायकोच्या पाया मग ते कॅबिनेट मंत्री असू द्या, अगर आमच्यासारखी कीर्तनकार असू द्या, पाय पडतात म्हणजे पडतात. महाराज कसं पाया पडतात? निवडच पाय धरूनच पाया पडतात असं नाही. पाया जरी पडले नसले तर निदान एवढं तरी म्हणलं असते, तुझ्या पाया पडतो आता गप्प बस. विठ्ठला पाया पडतो म्हणणं काय, पाय धरून पाया पडणं काय, याच्यात फरक तर काय झाला? चला असू द्या. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, कोणी कुणाच्या पाया पडावं असा काय शास्त्राचा संकेत आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा ते ब्राह्मण देव सगळे विधी करतात आणि मंगळसूत्र टाकल्यानंतर त्या मुलीला सांगतात, आई आजपासून हा तुझा पती आहे, पती हा परमेश्वर आहे आणि पतीला परमेश्वर समजून तू आता पाया पड. सीता मातेला सांगितलं ब्राह्मण, तुम्ही आता पाया पडा. सीता माता काय पाया पडायला तयार नाही. करवल्यांना सांगितलं तुम्ही सीतेला पाया पडायला लावा. करवल्याने सीतेला समजावण्याचा प्रयत्न केला, ती काय पाया पडत नाही. शेवटी पोरीचं गाराणं गेलं आईकडे. मला असं वाटतंय पोराचं गाराणं बापाकडे जात असतं, पोरीचं गाराणं आईकडे जात असतं. पहा तुम्ही, मुलगा जर उद्धटपणे जर वागत असेल तर त्याचं गाराणं बापाकडे, आणि मुलगी जर उद्धटपणे वागत असेल तर तिच्या आईचं नाव निघाल्याशिवाय राहत. कारण आईने मुलीला तसं शिकवलं पाहिजे. महाराज शिकवलं पाहिजे. सांगू आपल्याला, ज्यावेळेला सीता माता नांदायला जात होत्या त्यावेळेला माता सुनैनेने आईने त्यांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन डोक्यावर हात ठेवून काय सांगितलं ऐका. तुळशीदासजी लिहितात रामायणामध्ये, सास ससुर गुर सेवा करे, पती रुख लागे मन अनुसरे हो, मंगल भवन काय म्हणत
जाते त्यावेळेस तिच्या डोक्यावर हात फिरवून सांगितलं, काय म्हणले ऐका, सास ससुर गुरु सेवा करे. काय म्हणले, सासूची सेवा कर, सासऱ्याची सेवा कर, गुरुची सेवा कर आणि मालकाचा रोख पाहून वाग, तुझा संसार सुखाचा होईल. आताची आई मुलगी नांदायला जाताना काय म्हणते माहितीये का, आपलं बघायचं आई जर मुलीला असं शिकवत असेल तर ती मुलगी मालकाला म्हणते, सांगते तुम्हा वेगळा निघा. 11 पर्यंतच वेळ आहे, चला. जर आई जर मुलीला जर असं सांगत असेल तर नक्कीच ती मुलगी त्या पद्धतीने वागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईने मुलीला सांगत असताना सुद्धा काय सांगितलं पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय. सीता माता मालकाच्या पाया पडत नाही. ही गोष्ट जेव्हा आईकडे गेली, तक्रार गेली, त्यावेळेला आईने सीतेला जवळ घेतलं आणि बोलावून हात डोक्यावर हात फिरवला. सीतेला सांगितलं, बाळा, अरे मालक पती हा परमेश्वर आहे, मालकाच्या पाया पडावं लागतंय. पाया का पडत नाही, सांग, पाया पड. सीता माता आईला म्हणाली, आई आजपर्यंत मी तुझा शब्द ओलांडला नाही, तुझ्या शब्दाच्या बाहेर वागली नाही, पण एवढी गोष्ट सोडून मला बाकी काहीच मी पाया पडणार नाही. मग आईने विचारलं, बरं नेमकं कारण सांग ना, का पाया पडत नाही. सीतेने आईला सांगितलं, आई तुला माहित नाही म्हणजे याच्या पायाची ताकद. याच्या पायाला जर दगड लागला किंवा दगडाला जर याचा पाय लागला तर दगडातून बाई तयार होते. मग तू का पाया पडत नाहीस. म्हणजे माझ्या डोक्याला हा जो मुकुट आहे, त्या मुकुटाला हिरे माणिक मोती सगळे दगड आहे, कदाचित त्याच्या पायाला जर हे दगड लागले तर 10-5 सवती नक्की तयार होतील, म्हणून मी काय पाया पडत नाही. मग सीतेला समजावलं, पुढचा विषय सोडून मी कशासाठी सांगतोय, दगड जर देवाच्या पायाला लागला. तुम्हाला माहिती आहे गौतम ऋषीची पत्नी, तिचं नाव होतं अहिल्या. शाप दिला होता स्वतःच्या नवऱ्याने, मालकाने शाप दिला होता, शिळाहून पडशील पाषाण हृदयाची. आणि तीच अहिल्या जेव्हा शरण आली तेव्हा तिला उशाप दिला होता, जगाच्या मालकाचे पाय किंवा पायाचे धूळ जेव्हा तुझ्या अंगावर पडेल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. आणि त्यावेळेला रामचंद्र प्रभू प्रवासाला जात असताना त्या दगडाला धूळ लागली किंवा पाय लागला आणि त्या शिळेतून दगडातून अहिल्या नावाची स्त्री प्रगट झाली. मी कशासाठी बोलतोय, दगड जर देवाच्या पायाजवळ गेला तर दगडाचं कल्याण होतंय. आपण माणसं आहोत, देवाच्या पायाजवळ गेल्यानंतर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय प्रार्थना करताय, ठाव तुझ्या पायापाशी. आणखीन एक उदाहरण सांगतोय का, माझ्या भगवान कृष्ण परमात्मा, सध्या जर तुम्हाला वेळ असेल तर डीडी नॅशनल वरती श्रीकृष्ण मालिका आहे, तर श्रीकृष्ण मालिकेमध्ये सुदाम चरित्राचा प्रसंग दाखवत आहे. कालपर्यंत दाखवलं मी, आजचा भाग पाहिला नाही. सुदाम चरित्र खूप सुंदर प्रसंग आहे महाराज, केवढा सुंदर प्रसंग आहे का. दारिद्र्यातलं जीवन होतं महाराज, एवढ्या दारिद्र्यातलं जीवन, 8-8 दिवस उपाशी, लेकर बाळ उपाशी. पण त्या सुदामाला एक दिवस सुशीला म्हणाली, हे बघ, मालकाला म्हणाली, मालक एवढा मोठा राजा जर तुमच्या ओळखीचा आहे तर एवढ्या गरिबी जीवन का जगायचं, जा ना काहीतरी मागून आणा. सुदाम देवाने सांगितलं सुशीलेला, हे बघ सुशीले, स्वाभिमानाने जगणारा माणूस आहे, मित्र राजा झाला म्हणून त्या मित्राला मी त्रास देणार नाही मागणार. शेवटी सुशीला म्हणाले, मालक एकदा भेटायला तरी जा. कसे तरी मुठभर पोहे आणले महाराज, गावातल्या लोकांनी दिलं नाही. आणि पुढे सांगू का, आपल्याकडे नसलं की जगाकडे नसतं ना, आपल्याकडे असलं की सगळ्याकडे असतं महाराज. अख्खं गाव फिरली, कोणी काही दिलं नाही. मुठभर पोहे घेतले, सुदाम देवाच्या जवळ दिले. सुदाम देवाने ते पोह्याचं गाठोड घेतलं, निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाके जाके मुख में हरे कृष्ण रामा. कृष्ण कन्हैयाचं भजन करता करता भगवान द्वारिकेच्या देवरेशीपर्यंत आले. दरवाजात आले, पण दरवाजातली माणसं लई खराब. कळलं मला काय बोलायचं, मधली माणसं चांगली असतात तो, पण दरवाजातली लई खराब. बायासाहेब सोडतच नाही तो तुमच्यापर्यंत काही दरवाजातली माणसं. सांगू का आपल्याला, ज्यांना मोठं व्हायचं ना त्यांच्या दरवाजातली माणसं चांगली पाहिजेत. आणखी पुढे बोलाय, दरवाजातली माणसं जर मोठ्या माणसापर्यंत, महत्वाच्या माणसापर्यंत जर पोहोचू देत नसतील तर त्याचा परिणाम दरवाजाच्या माणसावरती होत नसतो, मोठ्या माणसांच्या करिअरवरती किंवा त्यांच्या नावावरती परिणाम झाल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठल दरवाजातल्या द्वारपाळांनी अडवल्याच्या नंतर तो सुदामदेव हात जोडतात आणि सुदामदेवाने द्वारपाळांना हात जोडले, विनंती केली आणि सांगितलं, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो ये गरीब सुदामा करीब आ गया है, क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं, क्या तुम परीक्षा लेते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. सांगितलं, द्वारपाळाला निरोप दिला. पाहता पाहता ते द्वारपाळ, एका द्वारपाळाला दया आली, द्वारपाळाला आज जाऊन सांगितलं, कृष्ण कन्हैया, राजाधिराज भगवान द्वारकाधीश की जय हो, आपको मिलने के लिए कोई तो सुदामा नाम का ब्राह्मण आया है. सुदामा हे नाव ऐकल्याबरोबर जगाचा मालक भगवान परमात्मा घेऊन या म्हणाले नाही महाराज.
धावत धावत गेले, कडकडून मिठी मारली, सुदामदेवाला खांद्यावर घेतलं आणि स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं. सोन्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर सुदामदेवाचं अंग चुरू चुरू बसायला लागले महाराज. खरं सांगू का महाराज, मोठ्या मोठ्याच्या घरात गेल्यानंतर ते सोफा सेट असतात बसायचे, बसलं की टिप ईदभर टिपकत. रतन महाराज त्या सोफा सेटवर बसल्यावर मी असं अंग चुरूनच बसतो महाराज. सुदामदेव आपला पोत्यावर बसणारा, घोंगडीवर बसणारा, असं अंग चोरू चोरू बसायला लागला. कृष्ण कन्हैया सुदामाला, रे सुदामा जर व्यवस्थित बस ना. मग सुदामदेवाला विचारलं कृष्ण, कसं आहेस बाबा? सुदामाने सांगितलं, आनंदात आहे. सांगू आपल्याला, कितीही दुःखात असावं माणसाने, पण सांगत असताना आनंदात सांगावं. काही माणसं सांगत असताना असतात आनंदात, पण नेहमी चेहऱ्यावर 12 वाजल्यासारखे असतात, सारखं दुःखात असतात. दुःखात राहावं पण आनंद जगावं. सुदामदेवाने सांगितलं, भगवान मस्त आहे, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, यहाँ लेके आई, यहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. आपल्या मस्तीमध्ये जगणारा आनंदात आहे. मग देवाने विचारलं, बाबा सुदामा बरं आहेस ना? रुक्मिणीला आवाज दिला, ए रुक्मिणी, माझा मित्र आलाय आणि या मित्राचे पाय धुवायला पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, ज्या मित्राला खांद्यावर उचलून आपल्या सिंहासनावर खुर्चीवर ज्याने बसवले, तो मित्र काय साधा असेल का? त्याला थंड पाणी देऊन चालणार नाही, त्याला गरम पाणी करावं लागेल. आणि गरम पाणी करता करता रुक्मिणीला 2 मिनिटाचा उशीर झाला महाराज. 2 मिनिट रुक्मिणीचं पाणी यायला 2 मिनिट उशीर झाला. माझ्या भगवान परमात्म्याला थांबवलं नाही. पाणी येण्याच्या अगोदर देवाने पाय धुवायला सुरुवात केली. कसे धुतले ऐका. तुझी डोंगरोजी महाराज फार सुंदर सांगायचे, देख सुदामा की दीन दशा, करुणा करिके करुणा निधि रोये, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन की जल से पग धोय. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले. सुदाम्याचे पाय धुता धुता लक्षात आलं की सुदाम्याच्या पायात काटे. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझ्या सुदाम्याच्या पायातले काठी काढायचे, सुई आण, लाचकन आण, टाचणी आण, काहीतरी आण. रुक्मिणी आणायला गेली तेवढा वेळ सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याला थांबवलं नाही महाराज. काय ताकद असेल, काय मित्रप्रेम असेल. जगाच्या मालकाने सुदाम्याचा पाय उचलला आणि स्वतःच्या दाताने पायातले काटे काढले. याला म्हणावं मित्रप्रेम. मग सुदामा लाजीरवाणा झाला. आम्ही तुळशीदासांना, आम्ही शुकदेवांना विचारलं, भागवतकारांना विचारलं, सुदाम्याचे जगाच्या मालकाने पाय धुतले याचं कारण काय आहे? नेमके सुदामाला एवढा मोठेपणा का मिळाला? त्याचं उत्तर असं आहे, हाच सुदामा राम अवतारामध्ये केवट होता. ज्या वेळेला वनवासाच्या काळामध्ये जन्म देणाऱ्या बापाने घराच्या बाहेर काढून दिलं, वनवासाचा प्रवास चालू असताना गंगेच्या तीरावरती आल्यानंतर आईला तीरावरून पहिल्या तीरावरती जात असताना केवटाची भेट झाली आणि प्रभूजी केवटाच्या जवळ आले. केवटाला विनंती करायला लागले, केवटा आम्हाला तिकडे नेऊन सोड, तिकडे नेऊन सोड. केवटाने सांगितलं, आम्ही धंदेवाले माणसं आहेत महाराज, धंदेवाल्याने 2-5 रुपये दिल्याशिवाय आम्ही मात्र नेऊन सोडणार नाही. असं म्हटल्यानंतर चुकून आलेलं सोन्याचं कंकण सीतामातेने काढलं, त्याच्या हातात दिला. केवटाने म्हटलं, सीतामातेला एवढं वेळपट समजायला लागलात का? मला सोन्याच्या मागे लागायला? मला सोन्याची गरज नाही, माझी दुसरी इच्छा आहे ती पूर्ण करा, त्याच्याशिवाय मी नावेत बसू देणार नाही. सांगू का आपल्याला, माणूस कितीही मोठा असू द्या, कधी कोणाच्या पाया पडावं लागेल सांगता येत नाही. सांगू का आपल्याला, किती मोठा महाराज असू द्या, अगर किती मोठा व्यक्ती असू द्या, रोडला जर गाडी पंक्चर झाली आणि रात्री 1 वाजता जर वेळच आले तर पंक्चरवाल्याच्या पाया पडावं लागते महाराज, पंक्चर काढून दे म्हणाला. किती मोठा माणूस असू द्या, कधी कोणाच्या पाया पडावं लागेल सांगता येत नाही. एवढा मोठा जगाचा मालक केवटाला हात जोडतोय आणि केवटाला सांगितलं, काय पाहिजे इच्छा सांग तुझी. केवटाने सांगितलं, काही नाही, मला तुझे पाय धुवायचे. बस. त्याच गंगेचं पाणी घेतलं, त्याच गंगेतले 2 फुलं घेतली आणि देवाच्या पायावर टाकली आणि पाय धुता धुता स्वतःच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आणि मग पाय धुता धुता देव म्हणायला लागले, म्हणजे केवटा जन्म देणाऱ्या बापाने हाकलून दिलं रे. आणि सांगू का आपल्याला, जेव्हा आपल्याकडे विजयश्री असते किंवा जेव्हा आपल्याकडे संपन्नता असते, त्यावेळेला जी माणसं आपल्या जवळ असतात ती माणसं कायमस्वरूपी संस्मरणात राहत नाहीत. पण ज्या वेळेला आपला प्रतिकूल काळ असतो, ज्या वेळेला आपल्याकडे कुठलंच काही नसतं, त्यावेळेला ज्या माणसाने आपल्याला साथ दिलेली असते ती माणसं हृदय पटलामध्ये कायमस्वरूपी कोरलेली असतात. रामाने सांगितलं केवटाला, केवटा आज तू माझे पाय धुतले रे बाबा, काळजी करू नको, एक दिवस मी सुद्धा तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. तोच केवट पुढे सुदामा झाला आणि त्या सुदाम्याचे पाय माझ्या भगवान परमात्म्याने, मी कशासाठी सांगतोय, एकदा पाय धुतल्यावर जर एवढा मोठेपणा प्राप्त होत असेल तर कायमस्वरूपी देवाच्या पायाजवळ राहिल्यानंतर केवढा मोठापणा प्राप्त होईल. म्हणून तुकोबारा म्हणतात, आमच्या वडिलांना, आमच्या पूर्वजांना तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या, ठाव तुझ्या पायापाशी
आणि मग भगवंताने तुकोबाराला विचारलं, बरं ठीक आहे, मी जर त्यांना माझ्या पायाजवळ ठिकाणा दिला तर तुकोबारा बोलतात, मग तुम्हाला काय वाटेल? तुकोबाराने सांगितलं, मला त्याचा निश्चितपणे अभिमान वाटेल अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देवा आमच्या वडिलांना आमच्या पूर्वजांना तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या. देवा ही माझी मिरासी ठाव तुझ्या पायापाशी. जर ठिकाणा दिला तर त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान असेल. आज एक साधा सोपा प्रश्न आपल्याला असा आहे. सरळ व्यवहारामध्ये माणसं बोलतात अभिमान असावा का नसावा. माझ्याशी तुम्ही थोडंसं बोलत चला. आता मगापासून तुम्ही बोलत नाही, प्लीज बोलतो. आता एक साधा प्रश्न आपल्याला विचारतो. माणसाला अभिमान असावा का नसावा? बोला ना, मोकळ्या मनाने बोला, मी तुमच्यातलाच आहे. असावा. सगळी एका पार्टीची दिसली तिकडे विरोध नसावा कोणी म्हणेच नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही हा प्रश्न जेव्हा विचारतो ना, मला वाटतं भैया तुम्ही एकच आहेत बुवा सगळी. बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की अभिमान असावा, काही माणसं म्हणतात, आणि अभिमान नसावा काही माणसं म्हणतात. त्याचं उत्तर असं आहे. मला उत्तर असं आहे, काही प्रश्नाची उत्तर थोडीशी वेगळी असते. त्याचं उत्तर अभिमान असावा हेही बरोबर नाही आणि अभिमान नसावा हेही बरोबर नाही. पुढे आहे आणखी एक प्रश्न आपल्याला विचारतो. साधा प्रश्न आहे. गरिबी माणसाच्या आयुष्यात सुरुवातीला असावी का शेवटी असावी? मोठ्याने बोला. वा, माझ्यापेक्षा हुशार आहे तुम्ही. बरेच जणांचा आधी ना. काही माणसं असे म्हणतात की सुरुवातीला गरिबी असावी पण नंतर चांगला काळ यावा. त्याचं खरं उत्तर असं आहे. खरं उत्तर, कारण का महाराज, काही वेळेला प्रश्न, मला वकील माझा क्षेत्र नाही, पण काही वेळेला प्रश्न असे असतात, प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे गुन्हा कबूल करणं. एका वकिलाने आरोपीला सहज एक प्रश्न विचारला होता, तुम्ही बायकोला मारणं कधीपासून बंद केलं? त्याचं उत्तर त्याने असं द्यायला पाहिजे, तुम्ही कधीच मारत नव्हतो, कदाचित 2 महिन्यापासून किंवा 2 वर्षापासून बंद केला असा जर अर्थ होत असेल तर निश्चितपणे त्या अर्थी मागे मारत होता. तसं अभिमान, गरिबी कधी असावी, सुरुवातीला असावी का शेवटी असावी, याचं उत्तर असं आहे, गरिबी कधीच नसावी. अभिमान असावा तर अभिमान नसावा, याचं उत्तर असं आहे, काही गोष्टीचा अभिमान असावा, काही गोष्टीचा अभिमान नसावा. आमच्या दादासाहेबांनी पाणलोट क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं, याचा अभिमान असावा.
आमच्या दादासाहेबांनी शिक्षण क्षेत्र किंवा या संस्थेच्या माध्यमातून मोठे युनिट उभं करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून अनेकांचा संसार उभारण्यासाठी फार मोठं काम केलं, याचा अभिमान. अशी मोठी मोठी नेते, मोठी मोठी मंडळी आमच्या जिल्ह्यात झाली, आमच्या जवळ झाली, आमची झाली, त्याचा अभिमान असावा, असला पाहिजे महाराज. आणखी पुढे सांगू का महाराज? मला 500 अभंग पाठ आहेत, याचा अभिमान असावा. मला 1000 ओव्या पाठ आहेत, याचा अभिमान असावा. मला सुंदर चाल म्हणता येते, याचा अभिमान असावा. मला सुंदर मृदंग वाजवता येतो, याचा अभिमान असावा. आणखी पुढे सांगू का? माझा मुलगा 10वीच्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये 98% गुण घेऊन बोर्डात पहिला आला, याचा अभिमान असावा. आणि माझा मुलगा बिना पाण्याची काही, याचा स्पष्ट शब्दात अर्थ असा आहे, विधायक गोष्टीचा अभिमान असावा, विघातक गोष्टीचा अभिमान नसावा. आमचे पूर्वज देवाच्या पायाजवळ आहेत. आमचे दादासाहेब फार मोठ्या पदावरती होते, फार मोठं काम समाजासाठी केलंय. निश्चितपणे आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी कालच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आपल्यापैकी बरेच जण स्वातंत्र्य दिनाला गेले असाल किंवा गेलंच पाहिजे. मी तर आता नवीन विषय बोलायला सुरू केलाय. जी माणसं 15 ऑगस्टच्या आणि 26 जानेवारीच्या ध्वजारोहणाला जर जात नसतील तर या सगळ्याला गावामध्ये जर असं करता येईल का आपल्याला? बघा, जर झेंड्याला जर जात नसतील, भारतातली माणसं जर स्वातंत्र्य दिनाला आणि 26 जानेवारीला जर जात नसतील, मला वाईट वाटतो. लहान लहान लेकरं, 5-10 वर्षाची, पहिली दुसरीची लेकरं, 26 जानेवारीचा झेंडा थंडीच्या दिवसात असतो, कुडकुडत 6 वाजल्यापासून शाळेत येतात आणि ते सकाळी सकाळी भारत माता की जय वंदे मातरम करत येतात. आणि काही काय माणसं दात घासत पारशा तोंडाने त्या लेकराच्या समोर येतात. मला तर असं वाटतंय, असं वाटतंय आता गावागावात झेंड्याच्या वेळेला जी माणसं झेंड्याला येणार नाहीत त्या माणसाची एक मोळी बांधू, एका ट्रक मध्ये टाकू, नक्की पाकिस्तानला पाठवू. काय गरज नाही ना माणूस. ज्या हिंदुस्थानाच्या भूमीमध्ये आम्ही राहतो, ज्या भारतामध्ये राहून जर देशाविषयीचं प्रेम नसेल, देशाविषयीचं आत्मीयता नसेल, तर त्या लोकांना भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. मी तर असं म्हणेन, देशाच्या बाबतीमध्ये कीर्तनातून देवभक्ती सांगता सांगता राष्ट्रभक्ती सांगणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. हरि करम अपना करेंगे, हर वतन तेरे लिए, दिल दिया है जाति देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जाति देंगे, हे वतन तेरे लिए. हे सुद्धा आता शिकवण्याची गरज आहे मला. मी असं ऐकलंय का मोठ्याच्या तोंडातून, मी काही जपानला जाऊन आलेलं नाही, तर असं सांगितलेलं उदाहरण एका व्याख्यानात मला ऐकायला मिळालं. जपानमधली माणसं जर बसने प्रवास करत असतील, एसटीने प्रवास करत असतील आणि जाता जाता जर एसटीचं सीट जर फाटलेलं दिसत असेल तर ती माणसं दुसऱ्या दिवशी घरून सुई आणि दोरा घेऊन जातात. प्रवासी का? ते विचार करतात ही बस माझी आहे, माझ्या राष्ट्राची आहे, आमच्या सेवेसाठी आहे. याचं जर सीट फाटलं असेल तर ते अधिक फाटेल म्हणून त्याला धागे घालतात. कुठली? जपान. भारतातली माणसं बस मी सांगण्याची गरज नाही. एसटीचं जर थोडं सीट फाटलं असेल तर जास्त फाडून स्पंज घरी आणण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी माणसांनी महाराज जिल्हा परिषद शाळेच्या फरशा काढल्या, बाथरूम मध्ये टाकल्या महाराज. का? जोपर्यंत आम्हाला राष्ट्राविषयी प्रेम आम्ही शिकणार नाही, राष्ट्रावरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे. मला तेवढं सुंदर देश आहे महाराज. आणखी पुढे सांगू का? मला अभिमान आहे महाराज, मी भारताच्या पवित्र देशामध्ये जन्माला आलोय. का? भारताची संस्कृती सांगतो, किती संस्कृती सुंदर आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है, कर राधा एक बाला, कर राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. किती सुंदर वर्णन आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बस. या भारतामध्ये आम्ही जन्माला आलो, याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला आहे ना? आहे. सर्वांना अभिमान आहे. तर तुम्हाला सांगतो, भारताची संस्कृती आणि परदेशातली संस्कृती छोट्यापासून सांगतो, पुढे चालतो ऐका.
स्वामी विवेकानंद परदेशाचा दौरा करून भारताकडे परत येत असताना एका त्याच्या नवऱ्याची मालकाची समाधी होती, कबर होती, त्याला ती हवा घालत होती. स्वामी विवेकानंद जेव्हा त्या माऊलीकडे गेले त्यांना आश्चर्य वाटलं. भारतामध्ये मालक मेल्यानंतर रडणाऱ्या पडणाऱ्या स्त्रिया आहेत, पण नवऱ्याच्या समाधीला हवा घालणाऱ्या स्त्रिया मला पाहायला सापडल्या नाहीत. विवेकानंद तिच्या जवळ गेले, तिला पाया पडले आणि त्या माऊलीने नमस्कार केला. मालकावर एवढं प्रेम म्हणून तुम्ही हवा घालताय? तिने सांगितलं, स्वामीजी तुमची काहीतरी गफलत होते. प्रेम म्हणून हवा घालत नाही, पहिल्याची समाधी वाढल्याशिवाय दुसरा करता येत नाही म्हणून हवा घालते. विठ्ठला ही विचित्र संस्कृती जर कुठे असेल तर ते परदेशातली संस्कृती आहे. परदेशामध्ये ऑफिसमध्ये गेलेल्या मालकाला त्याच्या पत्नीने फोन केला. फोन मधला संवाद थोडा विचित्र होता, लक्ष देऊन ऐकला तर तुम्हाला लक्षात येईल. ती काय म्हणाली माहितीये का? मालक, तुमच्या पोरांनी माझ्या पोराला मारलं, आपल्या पोरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण जमला नाही, लवकर घरी या. ज्यांना फुल रेंज आली असं त्यांना कळलं असेल, ज्यांना नाही कळलं ते विचार करत बसतात. पुन्हा एकदा सांगतो, ऐका काय म्हणली ती माहितीये का? मालक, तुमच्या पोरांनी माझ्या पोराला मारलं, आपल्या पोरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही, लवकर घरी या. कळलं ना? जास्त काही उघड करत नाही. ही संस्कृती जर कुठे असेल तर ते परदेशाची संस्कृती आहे, ही माझ्या भारताची संस्कृती नाही. म्हणून भारत भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, याचा धरीनाभिमान. मला असं वाटते भारताचे आपण राष्ट्रगीत गायल्यानंतर प्रतिज्ञा सुद्धा गातो. प्रतिज्ञा सर्वात पहिल्यांदा मला वाटतं ही प्रतिज्ञा तेलुगू भाषेमध्ये रचण्यात आली आणि त्याचं मग ट्रान्सलेशन सगळीकडे झालं. ऐका, भारत माझा देश आहे. पुढे ऐका, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बरोबर ना? सारे भारतीय माझे बांधव आहेत. जाती जातीची भांडणं सुरूच आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि पुढे ऐका, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. याचा धरीनाभिमान. पण नुसता अभिमान आहे असं नाही, तर पुढे ऐका, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. यालाच म्हणायचं करेन आपुले जतन. हे सांगतो आपल्याला. जुन्या काळामध्ये बापाने आयुष्यभर पंढरपूरची वारी केली, पण त्याच बापाच्या कुळामध्ये माळ काढून दारू पिणारी पोरं जन्माला आली. माझी विनंती आहे, आपल्या बापाने जो काही समाजसेवेचा असेल, धर्मकारणाचा असेल, राजकारणाचा जो वसा आहे तो पुढच्या पिढीने सांभाळला पाहिजे. मला असं वाटतंय दादासाहेबांचा सुद्धा वारसा पुढची पिढी तुम्ही समर्थपणे सांभाळत आहात आणि ती सांभाळ कर्तव्य. मला दादासाहेबांचं वारकऱ्यावर कीर्तनकारावर फार प्रेम होतं आणि तीच प्रेमाची भावना पुढे आहे. संभाजी पाटला भैयासाहेबांचं म्हणा किंवा तुमच्या सगळ्या परिवाराचं धार्मिक कार्यक्रमाचे, मग ते आमचे भागवतांना आपसिंगकर असतील किंवा औसेकर महाराज असतील आणि पुढच्या पिढीतला आपला म्हणेल तसं ऐकणारा, कसंही बस म्हणणारा मी एक आहे. म्हणजे अशा हा कीर्तनकाराविषयी, संप्रदायाविषयी फार मोठी तळमळ, जिव्हाळा दादासाहेबांचा होता. तोच वारसा पुढे या परिवाराकडून चालवल्या जात आहे. यालाच म्हणायचं करेना पुढे जतन. आणि तिसऱ्या चरणात तुकोबाऱ्या बोलतात, आमच्या वडिलांनी देवा तुझ्या पायावरती जीव ठेवला. कशासाठी? तर तुझ्या चरणाची प्राप्ती करण्याकरताच हा देह दिला आहे, जीव ठेवला आहे. देवोनिया देवा
पायापासी याचा धरिणा विमान करिणा आपुले जतन देवोनिया जीव वडिले साधीला हा ठाव याचा धरिणा विमान करिणा आपुले जतन. अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवला आहे. राहिलेले 10 मिनिटांमध्ये राहिलेल्या एका चरणाचा विचार मांडून सेवेला मला पूर्ण विराम द्यायचा आहे, कारण का वेळेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कसं झालं तर बघा, जवळपास मार्च पासून आम्हाला कीर्तनच करायला भेटले नाही. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं आता 9 वाजता सुरू झालं कीर्तन सकाळपर्यंत उजळेपर्यंत करावं. कारण कसं आहे महाराज, जसं विसावा दिलेल्या बैलाला गावताला झोपलं ते थांबत नाही महाराज, कुणीकडे पळतो तसं झालं आमचं. आणि पुन्हा आम्हाला एक सवय झाली, आता ते लॉकडाऊन झाल्यापासून मी घरी झोपलो, मला झोपच येईना. या अंगावरून त्या अंगावर, या अंगावरून त्या अंगावर व्हायलो. बायको म्हणायला लागलो डोकं दुखायला का? म्हणलं नाही. काय ताप आलाय काय? नाही. काय पाय दुखतील का? म्हणलं काही नाही. 12 वाजेपर्यंत तिने वाट पाहिली, झोपत नाही. लक्षात आल्यानंतर तिने काय केलं माहितीये का, स्वयंपाकघरात गेली, एका ताटामध्ये बुक्का नारळ आणलं, मला 12 वाजता दिलं, मग मला झोप लागली. विचारा मार्च पासून कीर्तन नव्हतं, ते दादासाहेबांनी आज आम्हाला उभं केलं महाराज. मित्र असं म्हणेल पडत्या काळात सुद्धा उभं करण्याचं काम दादासाहेबांनी हयातीत तर केलं, पण मृत्यू पश्चात सुद्धा कीर्तनाच्या निमित्ताने आज आम्ही फ्रेश झालो महाराज. आणि सांगू का आपल्याला, बघा तुम्ही महाराज, ज्या माणसाला ज्या गोष्टीचं व्यसन आहे किंवा ज्या गोष्टीचा छंद आहे ना महाराज, ती गोष्ट केल्याशिवाय चैन पडत नाही. मगाशी विषय बोलून गेलो, प्रत्येकाचा जन्म कशासाठी तरी आहे. जसं एखाद्या माणसाला जर राजकारणाचा जर छंद असेल, त्याला घरातल्या माणसाने दरवाजा लावून कुलूप लावून जरी ठेवलं तर ते दरवाजा काढून फॉर्म भरून आल्याशिवाय जात नाही. का? ते वेळ आहे महाराज, ते छंद आहे, ते व्यसन आहे. तसं आमच्यासारख्या माणसाला कीर्तन करायचा एक छंद लागला, त्याच्यामुळे ते चैन पडत नाही. आणि आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही सापडा, काळजी करू नका, वेळेत कीर्तन संपवायची मला सवय आहे. कारण का झी टॉकीज वरची सगळी कीर्तन आपण पाहिली आहे. सगळं कीर्तन रामकृष्ण हरीपासून ते शेवटपर्यंत कीर्तन फक्त 39 मिनिटातलं आहे. मग ते कीर्तन जर 39 मिनिटात करता येत असेल तर हे 2 तासात थांबवलं तसं. आणि तसंही तावडीत आल्यानं तुम्ही लवकर सोडत नाही. माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याकडे आले होते, भैयासाहेबांनीच ते नियोजन केलं होतं. भैयासाहेबांनी मला सांगितलं होतं महाराज ते फक्त 10 मिनिट बसतील. मी मला येऊ तर द्या. जेव्हा साहेब आल्यानंतर जवळपास 35 ते 40 मिनिट आपल्या खरोशाच्या कीर्तनामध्ये बसले होते. मी जर ठरवलं किंवा चालू ठेवलं तर 12 वाजेपर्यंत मी उठणार नाही. मी खाली आल्यानंतर तुम्ही माझे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. अगदी मर्यादित वेळेमध्ये 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं. पहिल्या चरणामध्ये तुकोबारा बोलतात, देवा तुझ्या पायाजवळ आमच्या वडिलांना ठिकाणा दे. देवा ही माझी निराशी, ठाव तुझ्या पायापाशी. जर ठिकाणा दिलाच तर ती माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. मी निश्चितपणे आम्हाला याचा अभिमान असेल आणि त्यांची परंपरा जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे. तिसऱ्या चरणात तुकोबारा बोलतात, देवोनिया जीव वडिले साधीला हा ठाव. आमच्या वडिलांनी तुझ्या पायाशी जीव समर्पित केला. का केला? तर तुझा ठिकाणा मिळवण्यासाठी. वडिले साधीला हा ठाव, आणि त्यांची परंपरा चालवणं ही आमची जुनी सेवा आहे. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. आमची ही वारकरी सेवा कीर्तनाची असेल, भजनाची असेल, लोकाची असेल, समाजसेवेची असेल, दानधर्माची असेल, संप्रदायाची ही जुनी सेवा आहे. दादासाहेबांपासून, त्यांच्या आई वडिलांपासून, ही पूर्वजापासून चालत आलेली सेवा या पिढीपर्यंत तर कायम आहेच आहे. दादासाहेबांची पुढची पिढी तर कायम परमार्थात आहेच आहे. ही पुढची पिढी म्हणजे भैयासाहेबांची रंगाची ही पिढी आजही परमार्थात आहे. आणि अशीच हीच पिढी, पुढची पिढी आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आपण करत आहात. यालाच म्हणायचं तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. याचा धरीना अभिमान करीना बोले जतन. धावते गेलात अभंगाच्या भावार्थाला मी याच ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि 2-5 मिनिटांमध्ये बापाविषयी बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो महाराज. बऱ्याच वेळेला बऱ्याच घरात बऱ्याच कीर्तनामध्ये बरेच कीर्तनकार आईविषयी भरपूर बोलतात, पण आईविषयी बोलत असताना बापांची आपल्याकडे तक्रार येते. बाप म्हणतात महाराज आईविषयी बऱ्याच कविता आहेत, आईविषयी बरेच कीर्तनकार बोलतात, पण बापाविषयी मात्र कोणी बोलत नाही. म्हणजे बापाचं प्रेम नाही का? ऐका, 2-3 प्रकारचा बाप आपल्यापुढे सांगतो आणि मग आपल्या जीवनातल्या बापाची भूमिका लक्षात घ्या, म्हणजे कळेल महाराज. ऐका, एक बाप आपल्या समोर ठेवतो रामायणातला, दुसरा बाप आपल्या समोर ठेवतो भागवतातला, आणि तिसरा बाप आपल्या समोर ठेवतो तुमच्या आमच्या जीवनातला. ऐका, रामचंद्र प्रभू सीता मातेसोबत विवाह होतो, अयोध्येमध्ये परत येत आहे. आनंदाचे काही दिवस गेल्यानंतर दशरथांच्या लक्षात आलं की कानाजवळचा एक केस पांढरा झाला, आपलं वय झाले, पोरांच्या हातात कारभार द्यावा.
श्रवण समीप भये सीतकेसा. श्रवण म्हणजे कान, समीप म्हणजे जवळचा. कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला आणि लक्षात आलं की आता आपलं वय झालंय, पोराच्या हातात कारभार द्यावा आणि आपण निवांत राहावं. आणि अशा वेळेला रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी केली आणि रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असताना सर्वांना आनंद झाला, पण एका माऊलीला दुःख झालं. तिचं नाव आहे, माहिती आहे तुम्हाला सर्वांना, कैकेयी किंवा मंथरा. कैकेयी रुसून बसली, कोप भवनात जाऊन बसली. महाराज, दशरथाचा महाल एवढा मोठा होता, एवढा मोठा होता. आजही तुम्ही जर अयोध्येला गेलात तर दशरथ महाल आहे महाराज. आता तो खरा आहे का काय माहित नाही, पण आजही तो भरपूर मोठा आहे. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट महाराज, आम्हा सर्व हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय, सर्वांच्या आत्मीयतेचा विषय. श्रीमान मी मला वाटतं 2015ला अयोध्येला गेलो होतो. काशी आणि अयोध्येला गेल्यानंतर जेव्हा रामललाचं दर्शन केलं ना, ते धाय 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 मोकळून रडलो होतो 10 मिनिट. माझ्या जवळची सगळी माणसं म्हणत होती मला काय मला ते आवरलंच नाही. ज्या रामचंद्र प्रभूचं एवढं मोठं वैभव असताना सुद्धा त्या रामाने एवढ्या त्या पत्रात त्या मंडपामध्ये राहावं, एवढं वाईट वाटलं, रडलो होतो. आणि त्या दिवशी विचार केला होता कधी आमच्या या रामललाचं दर्शन व्हावं, आणि ते स्वप्न निश्चितपणे यावेळेला पूर्ण झालं. आणि मागच्या 5 ऑगस्टला त्या मंदिराची वीट पूजण्यात आली किंवा मंदिराची पायाभरणी झाली. निश्चितपणे हे आमच्यासाठी सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यायाच्या निर्णयानुसार माननीय पंतप्रधान असतील आणि सर्व यंत्रणांनी माझ्या रामजन्मभूमीच्या श्रीराम मंदिरासाठी जे जे प्रयत्न केले त्याच्यासाठी आपण कौतुक म्हणून आपण मनातून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू आणि त्यांना आपण धन्यवाद देऊ. बोलिये श्रीरामचंद्र भगवान की रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक होणार. त्याच वेळेला कैकेयी नावाची स्त्री, कैकेयी नावाची पत्नी रुसून बसते आणि रुसून बसल्याच्या नंतर मग दशरथाकडे निरोप देत आहेत, राजा ज्या रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी करतायत, पण त्या रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सर्व आनंदात आहेत, पण तुमची पत्नी रुसून बसली आहे. दशरथ महाराज कैकेयीकडे गेले. कोप भवन जब कोप भवन, मोठ्याच्या घरामध्ये खोल्या सुद्धा सेपरेट असतात बघा. मोठ्याच्या घरामध्ये बंगले मोठे असतात, जेवायची खोली वेगळी, झोपायची खोली वेगळी, पाहुण्यासाठीची खोली वेगळी. मोठ्याच्या घरात आता मी काही घरात गेलो ना, बघितलं नाही कसं कसं घर आहे ते, पण दशरथाच्या महालामध्ये सेपरेट बंगला होता, सेपरेट खोली होती, त्याचं नाव होतं कोप भवन. त्या बंगल्यात त्या घरात कुणी जायचं सांगू का? जे रुसलंय त्यांनीच जायचं बरं का. उद्या बांधून घ्या, सुरू करा एखादी बाजूला. म्हणजे घरातल्या रुसलेल्या माणसाने त्या खोलीत जाऊन बसायचं आणि मग बाकीच्या ओळखायचं त्या खोलीत बसले म्हणजे ते रुसले. आता याचे काही माणसं म्हणतील महाराज आमचे घरच लहान आहे, 10 पत्र्याच्या खोल्या, तर आम्ही कुठल्या खोल्या बांधणार, अशी काही माणसं असतील महाराज. पण त्याच्यासाठी सुद्धा रुसायची खोली किंवा रुसायचा ठिकाण आहे. कुठे आहे? कोपऱ्यात म्हणतो ना, कोपऱ्यात. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसून, जुनी म्हण होती आईला बघून हसू, आता बदल करा, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बघू बसू आणि बायकोला बघून खुदकन हसू, असं त्याच्यात मॉडिफिकेशन केलं पाहिजे. कोप भवनामध्ये कैकेयी गेली आणि रुसलेल्या कैकेयीकडे ज्या वेळेला दशरथ महाराज जातात त्यावेळेला तिथे त्यांचं रूप पाहिलं. काळं वस्त्र परिधान केलं होतं, केस मोकळे सोडले होते, अंगावरचे अलंकार फेकून दिले होते आणि ते जमिनीवरती गडबडा लोळत होते. शास्त्र असं सांगतं पती जिवंत असताना जर स्त्री आपले केस मोकळे सोडत असेल, अलंकार फेकून देत असेल आणि गडबडा जर लोळत असेल तर ती स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूला जवळ बोलावत असते. दशरथाने पाहिलं, आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसला, तरीही कैकेयीला दशरथ महाराज म्हणतात कैकेयी हा रुसवा सोड, हे नाराजी सोड आणि चल 2 घास खाऊन घे. कैकेयीने सांगितलं नाही, माझ्या 2 इच्छा पूर्ण करा. कोणत्या? ज्येष्ठा सिधाडा विदुरी दिगंतरा नय समाचारा तया आणि कनिष्ठा द्यावा राजेपडी. चला, आपल्या सर्वांना ही पाठ आहे, सर्वांना माहिती आहे. राजा दशरथांनी ते ऐकलं, रामचंद्र प्रभूला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही 14 वर्ष वनवासाला जायचं. चला, रामचंद्र प्रभू 14 वर्ष वनवासाला जात असताना कौशल्या किती रडत होती, बरेच कीर्तनकार सांगतात. दाय मोकलून रडत होते, डोळ्याचे आशीर्वाद होते, भरपूर गडबड, हे सगळं आपण सांगतो. पण सर्वांनी कौशल्य सांगितले मायबाप, पण सर्वांनी कोणी दशरथ सांगितलंच नाही. सांगू का आपल्याला दशरथ? ऐका. रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवणाचं ताट राजा दशरथाच्या समोर आलं. राजा दशरथाने एकदा ताटाकडे पाहावं आणि एकदा रामाचा चेहरा आठवावा, माझं लेकरू काय खात असेल एवढा विचार करावा आणि समोर आलेलं ताट बाजूला करावं. बाकीच्याने विचार करा, 1-2 दिवस दुःख असते. दुसऱ्या दिवशी जेवणाचं ताट बाजू समोर आलं, दशरथाने अन्न खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, एकच विचार, माझं लेकरू काय खात असेल, माझं लेकरू काय पित असेल, माझं लेकरू कसं असेल. असं करता करता 3रा दिवस उजळला, असं करता करता 4था दिवस उजळला. कौशल्या रडत होती, पण राजा दशरथाने अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि पाहता पाहता 5व्या दिवसापर्यंत देह ठेवला आणि पाहता पाहता रामाला वनवासाला पाठवल्यानंतर 6व्या दिवशी जीव सोडून गेला.
बाप असतो. रडणारी कौशल्य आम्ही सांगितले, पण पोरासाठी प्राणत्याग करणारा बाप आम्ही सांगितला नाही. हा बाप असतो महाराज. दुसरी गोष्ट सांगतो, भागवतातला बाप ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या वेळेला ते आकाशवाणी सांगितले वगैरे सगळे सुमार पाठ आहे. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला म्हणून आई देवकीने सांगितलं, मालक आपलं लेकरू वाचावं असं जर वाटत असेल तर लेकराला नंदबाबाकडे नेऊन पोहोचवा. नंदबाबाकडे जात असताना आई धाय मोकळून रडत होती. देवकी माता धाय मोकळून रडत होती, बेशुद्ध पडत होती. धाय मोकळून हे सगळं सांगितलं जातं. पण विचार करा, रात्रीच्या 12 वाजता दरवाजा उघडून बाहेर यायला भीती वाटते, पण रात्रीच्या 12 वाजता घराच्या बाहेर लेकराला डोक्यावर घेऊन येण्याची डेअरिंग करणारा जर कोण असेल तर तो बाप आहे. पुढे आहे का, नुसतं बाहेर गेल्यानंतर दरवाजा उघडल्याबरोबर समोर सैन्य आहे, गेल्याबरोबर आपला मृत्यू आहे हे माहित असताना सुद्धा लेकरू वाचावं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणारा बाप असतो. पुढे चला, यमुनेचा जायचा रस्ता का सिमेंट रस्ता आहे का डांबरी रस्ता आहे का महाराज, पाऊल वाट आहे आणि तेही यमुनेच्या पात्रातून आहे. यमुनाचं पाणी गुडघ्याला होतं, गुडघ्याचं पाणी छातीला आलं, छातीचं पाणी आता तोंडात जायला लागलं. वसुदेवाने एकच विचार केला, माझ्या नका तोंडात पाणी जाऊ द्या, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे म्हणून वरवर टोपलं उचलायला लागले. पाहता पाहता वसुदेवाने नंदबाबाच्या घरापर्यंत कृष्णकन्हैयाला पोहोचवलं. आणि पुढे ऐका, कृष्णाला तिथे पोहोचेपर्यंत रडले नाही का? घरातल्या माणसाने रडायचं नसतं, लढायचं असतंय. घराच्या माणसाने ठाम राहायचं असतंय. कृष्ण कन्हैयाला ठेवलं, आपलं सगळं काम पूर्ण झालं हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कृष्ण परमात्म्याला ठेवलं, मागे फिरले आणि नंदबाबाच्या दरवाजाच्या बाहेर असा हात लावला आणि एवढे रडले महाराज, एवढे रडले, डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने दरवाजाची बाही पूर्ण विरघळून गेली. याला म्हणावं बापाचं प्रेम. हा झाला भागवतातला कृष्णाचा बाप. आई सांगा बाबा, यशोदा सांगा, देवकी सांगा, पण त्याच्यासोबत माझ्या वसुदेवाचं बापाचं प्रेम सुद्धा सांगा. बापाचं खूप मोठं प्रेमळ जीवन. आणखी सांगू का, आमच्या जीवनामध्ये दादासाहेबांची हीच भूमिका आहे महाराज. लेकरांच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, आपल्या परिवाराच्या परिसराच्या कल्याणासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. ही माणसं आज आपल्यातून निघून जात आहेत. खरं सांगू का, गेलेली माणसं जर निश्चितपणे आम्हाला परत आले असते तर आम्ही 12 फुटाने केले असते, पण ही माणसं परत आणली नाही. पण पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, गेलेल्या दादासाहेबांसाठी आपण रडतो आहोत, पण गेलेल्या दादासाहेबांसाठी रडत असताना घरात असणाऱ्या जुन्या माणसांचं सेवा करणे हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. बरीच माणसं गेलेल्या माणसासाठी रडत राहतात, पण असणाऱ्या माणसांची मात्र किंमत करत नाहीत. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, दादासाहेब गेले त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे आपल्याकडे कोणती शक्ती नाही. एक करायचंय, राहिलेल्या काळामध्ये सुदैवाने आपले मातोश्रींना मात्र कधी दुखवायचं नाही. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं दर्शन, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सुख हे आमचं सुख, त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो. दादासाहेबांच्या त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी, भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या पायाजवळ ठिकाणा द्यावा ही मनोमन प्रार्थना करतो. आईसाहेबांनाही उत्तम आरोग्य लाभावं, परिवाराकडून त्यांची सेवा घडत राहावी अशी मी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी आमचा हा सर्व निलंगेकर परिवार, त्यांचे सर्व सुपुत्र आदरणीय दिलीप भाऊजी पाटील स्वर्गवासी आहे, आमचे शरदरावजी पाटील आहेत, अशोकरावजी पाटील आहेत, विजयकुमारजी पाटील हे दादासाहेबांचे चिरंजीव आणि पुढचे नातू. मला आनंद वाटतो की आम्ही पेपरला वाचत होतो, आमचे अरविंद भाई असतील, संभाजी भाई असतील, अशोक पाटील, ही सगळी मंडळी जी आहे ते दादासाहेबांवरती नितांत प्रेम करत होते. महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला आपली एक वेगळी ओळख, आपला एक कर्तृत्वाचा ठसा, आपला एक करारीवाणा, सर्वांच्या कल्याणाची एक फार मोठी व्यापक कल्पना त्यांच्या मनामध्ये होती. अशी एक व्यक्ती आपल्या सानिध्यातून निघून जाते हे दुःख. आणि सांगू का महाराज, मोठी माणसं गेल्यानंतर त्यांचं दुःख केवळ परिवारालाच नसतं, तर त्यांचं दुःख साधी माणसं मेली काय जगली काय काही फरक पडत नाही, पण मोठी माणसं निघून जातात तेव्हा ते दुःख केवळ परिवारालाच नाही, केवळ घराला तालुक्याला नाही, तर ते दुःख संपूर्ण समाजाला असते. निश्चितपणे आम्ही जरी शरीरात नसलो, मी त्या दिवशी भैयासाहेबांना म्हणलं की मी सुद्धा सांत्वनासाठी येण्याचा विचारत होतो, पण कोरोनाच्या यामुळे यावं की नाही हा विचार मनात आला आणि थोडंसं टाळलं. आणि त्यानंतर तरी सुद्धा आमचे निलंगेकर परिवाराशी काहीतरी माझी जिव्हाळ्याचे काहीतरी ऋणानुबंधाचे नाते असतील, म्हणून आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपले दगडूसाहेबजी सोळंकी चेअरमन साहेब त्यांनी मला फोन केला की भैयासाहेबांची अशी इच्छा आहे की आदेश आहे की आपण ही गुरुजीवनाची कीर्तनाची सेवा करावी. त्यांनी मला सहज म्हटले की डायरीवर लिहून घ्या. मी त्यांना विनोदाने म्हणालो की सगळी डायरीच रिकामी आहे, लिहून घ्यायचं काही प्रश्नच नाही, आणि लिहून घेण्याचा विषयच नाही. निलंगेकर परिवाराचा आदेश आल्याबरोबर त्यांच्या कुठल्याही सेवेला, आणि मी असा विचार केला, दादासाहेबांनी जर आयुष्यात जर कोणाच्या नोकरीसाठी जर रुपया घेतला नसेल तर त्या दादासाहेबांच्या कीर्तनाला गेल्यानंतर आपल्याला बी पैसे घेता येतील की नाही हा विचार मनात आला. आणि त्याच दिवशी विचार केला की ही दादासाहेबांची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भावनेने करायची, म्हणजे रुपया सुद्धा न घेता दादासाहेबांची सेवा ही करावी अशी इच्छा मनोमनी निर्माण झाली. आणि याच प्रसंगी
भैया साहेबांचा तर अधूनमधून संपर्क नेहमी असतो, पण तेवढंच प्रेम करणाऱ्या आदरणीय अक्का, खूप अधूनमधून संवाद असणारे प्रेमळ व्यक्तिमत्व, आमच्यावर जिव्हाळपाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय अक्का. आणि सर्व मंडळी, उर्वरित आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं. राजकारणामध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, याचं उत्तम उदाहरण जर कोणाकडून शिकवल्यासारखं असेल तर ते निलंगेकर परिवाराकडे असेल. एरवी विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा मतमतांतरामध्ये विचारधारेमध्ये जरी बदल असला तरी मला कळलं इकडून तिकडून या काळामध्ये हा संपूर्ण परिवार एकत्रित आणि गुण्यागोविंदाने सर्व आपण सुखदुःखामध्ये सहभागी होत आहे. हे एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध देशासाठी एक आपण आदर्श उदाहरण आपल्या आचरणातून दिलेलं आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी थांबतो. झालेल्या सेवेमध्ये बोलत असताना अपशब्द गेला असं क्षमा असू द्या. आणि आपल्या सर्वांच्या सेवेचा योग म्हणा. आदरणीय चेडवळ साहेबांनी मला या ठिकाणी पाचारण केलं, बोलवलं आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आमच्या हरिभक्तीपरायण रतन महाराज रेड्डी यांनी केलेलं आहे. हार्मोनियमवरती आमचे हरिभक्तीपरायण हेडे गुरुजी आहेत, त्यांनी सुंदर साथ दिली. बाजूला माझे पिताश्री आहेत. इकडे आमचे गानसम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण सेंधचे आमचे ज्यांच्या काही कथा केली पण ते नेमकं लक्षात आलं नाही. आदरणीय गानसम्राट बदरगी गुरुजी आहेत. बाजूला हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आहेत. प्रतीक महाराज देशमुख आहेत. आणि मृदंगावरती अतिशय सुंदर आपल्याच तालुक्यातलं एक वैभव, अतिशय गुणवान कलाकार आमचे श्रीधर महाराज पाटील यांनी सुंदर अशी साथ दिली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे अशा संकटात कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण उपस्थित राहिलात. जाता जाता माझी हात जोड विनंती आहे, फिजिकल डिस्टन्स ठेवा पण मेंटली डिस्टन्स ठेवू नका. शरीराने दूर राहा पण मनाने मात्र एकमेकापासून दूर जाऊ नका. आणि भगवान पांडुरंगाला प्रार्थना आहे माझे, हे भगवंता भरपूर झाले रे बाबा, आता मार्च पासून आम्ही मंडळी घरात आहोत, कंटाळा आला आता आम्हाला. एकदा ही कोरोनाची महामारी महाराष्ट्रातूनच नव्हे देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून हद्दपार व्हावी. लवकरात लवकर या कोरोनाने आम्हा सर्वांना मुक्त करावं आणि सर्वांचं जीवन सुखमय आनंददायी व्हावं ही एक प्रार्थना भगवंताच्या चरणी करत असताना आपण सुद्धा कोरोनाचा प्रचार प्रसार होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने आपल्याला दिलेले आदेश, दिलेल्या सूचना आपणही पाळाव्यात एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी आणि तुम्हा सर्व थोर भाविकांच्या चरणी सेवा ठेवून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव चाल होईल. आमच्या गायकांची चाल होईपर्यंत बसलेली मंडळी तुम्ही तुमची चाल दाखवू नका, तेवढी तुम्हाला विनंती आहे.
याचा धरीन सर्वांनी सुंदर साथ दिले, सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा
विनंतीकर परिवाराच्या या दुःखद कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालात त्याबद्दल विनंतीकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरद हरी नामदेवा बोली रे रे कुरे तुम्ही माझा हात आयुष्य हवे त्या कुळा माहिती कल्पनेची बाबा भाऊ कोणी काय ही संत मंडळी सुद्धा असो अहंकाराचा नामामणी मागणे ते आहे देशरी पाय म्हणून या संतासी विवेचनाने आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तुम्ही पाहिजे संसारचे ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की,